मंडळींनी खूप छान भजन सादर केले आणि ज्या क्षणाची ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो प्रवचन सोहळा बेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी या क्षणाची आपण वर्षभर वाट बघत होतो. तो क्षण आता येऊन ठेपलेला आहे. आदरणीय बाप्पा म्हणजे जयवंत महाराज बोधले गुरुवर्य यांचं 3 दिवसीय प्रवचनमाला भक्ती योग या विषयावरती आता सादर होणार आहे. नवी उमेद नवा विचार नवी प्रेरणा, नवी उमेद नवा विचार नवी प्रेरणा, नवा उद्देश हीच बोधराज प्रतिष्ठानची खरी ओळख आहे. आणि या बोधराज प्रतिष्ठानने गेले 3 वर्ष आपल्याला अखंडपणे हा जो वारसा दिलेला आहे, म्हणजे आपल्याला जी व्याख्यानाची जी ओढ लावलेली आहे ती बोधराज प्रतिष्ठानकडून आहे. आणि आपल्या ज्ञानात भर पडावी, आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी याचसाठी हा खरा तर सोहळा आहे. आणि आज आता आदरणीय बाप्पा आणि त्याचप्रमाणे गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले महाराज यांचंही या ठिकाणी आज आगमन होणार आहे. आज दुग्ध शर्करा योग आहे, कारण बाप्पांचं तर प्रवचन आपण ऐकणारच आहोत आणि गुरुवर्य दादांचा आशीर्वाद आणि त्यांचंही मार्गदर्शन, त्यांचा कृपा आशीर्वाद आज आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे आज जे प्रमुख पाहुणे जे आहेत माननीय दिलीपरावजी माने मालक माजी आमदार, ते सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. आणि आपण सगळे सन्मान श्रोतेवर्ग आणि त्याचप्रमाणे अमोल बापूजी शिंदे साहेब जिल्हा प्रमुख शिवसेना सोलापूर, हरिभक्त परायण यशवंत महाराज बोधले बागलकोट अखिल भारतीय वारकरी मंडळ राज्य अध्यक्ष कर्नाटक राज्य, आणि त्याचप्रमाणे लक्ष्मण कोळी साहेब उद्योजक आहेत ते सोलापूरचे, आणि तारे साहेब आणि लटके साहेब, त्याचप्रमाणे सुनीलजी पाचकवडे सर जे आर्किटेक्चर आहेत, आणि त्याचप्रमाणे संदीप लटके साहेब यांचंही या ठिकाणी आज प्रमुख मान्यवरांच्या या सोहळ्यामध्ये त्यांचीही गणना केलेली आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु श्री बोधराज महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आणि या सोलापूरच्या पावन नगरीतले ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. एकदा सगळ्यांनी जोरदार म्हणायचे, पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु बोधराज महाराज की जय. गुरुवर्य प्रभाकर दादांच्या चरणी मी साष्टांग नतमस्तक होते आणि त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते. आणि त्याचप्रमाणे पाचकवडे साहेबांना सुद्धा विनंती करते जे आर्किटेक्चर आहेत, आणि त्याचप्रमाणे संदीप लटके साहेब यांनाही मी व्यासपीठावरती आमंत्रित करते. त्याचप्रमाणे यशवंतदादा बोधले महाराज यांनीही व्यासपीठावर येण्याचं मी त्यांनाही विनंती करते. कारण सगळ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते आज आपण दीप प्रज्वलन करून भक्तियोग या दुसऱ्या द्वितीय सत्रामध्ये आपण स्वागत करणार आहोत. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपतीने करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी व्यासपीठावर स्वागत झालेले आहे आणि मी खूप वेळ न घेतोय मान्यवरांना विनंती करते की त्यांनी लगेचच दीप प्रज्वलनाला सुरुवात करायची आणि दीप प्रज्वलन करून आपण या द्वितीय सत्रामध्ये प्रवेश करतोय. भक्ती योग हा आपला विषय आहे आणि गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले महाराजांना मी मनपूर्वक विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करायचे. त्याचप्रमाणे आपले व्याख्याते जयवंत दादा बोधले म्हणजे आमचे बाप्पा यांनाही विनंती आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती काशीनाथजी सरजे महाराज यांनाही व्यासपीठावरती येण्याचं त्यांनाही आमंत्रण आलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. सगळ्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन या द्वितीय सत्राच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुद्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती देवै सदा वंदिता
सामा पाच सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते. खूप सुंदर या कार्यक्रमाचा नयनरम्य असा दीप प्रज्वलन सोहळा आदरणीय गुरुवर्य जयवंतदादा बोधले महाराज यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे आपले जयवंतदादा बोधले महाराज, यशवंतदादा बोधले महाराज, त्याचप्रमाणे सुनील पाचकवडे आर्किटेक्चर सोलापूर, त्याचप्रमाणे संदीप लटके साहेब आणि या सगळ्यांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आजचा हा दीप प्रज्वलन सोहळा होतोय. आणि नवा उद्देश हीच बोधक राज प्रतिष्ठानची खरी ओळख आहे आणि दरवर्षी काही ना काही नवीन बोधराज प्रतिष्ठान घेऊन येतं आणि आपल्याला विचारांची देवाणघेवाण, आपल्या ज्ञानात भर पडण्यासारखा हा सुंदर व्याख्यान सोहळा या ठिकाणी आयोजित करतात. श्री प्रभाकर दादा बोधले महाराज यांचा सन्मान सोहळा, यांच्याकडून आशीर्वाद बोधराज प्रतिष्ठाननी घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. बोधराज प्रतिष्ठानचे आलेजी देते सर, सोमनाथ सर, या सगळ्यांना मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी या महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. त्याचप्रमाणे सुनील पाचकवडे जे आर्किटेक्चर आहेत त्यांचाही सन्मान सोहळा आपल्या गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले महाराजांच्या हस्ते होणार आहे. त्यांना आशीर्वाद महाराजांनी द्यावं अशी मी महाराजांना आपल्या सगळ्यांकडून विनंती करते. त्याचप्रमाणे संदीपजी लटके सर यांनाही कृपा आशीर्वाद दादांनी द्यावा अशी मी दादांची श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. दादांचा आशीर्वाद त्यांना मिळाला म्हणजे जीवनात कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. आज खूप छान दुग्ध शरीर करा योग आहे, कारण दादांचं आशीर्वाद आज आपल्याला मिळणार आहे, कारण त्यांच्या नुसतं दृष्टीने सुद्धा आपल्या जीवनाचं कल्याण होतं असे आमचे प्रभाकर दादा. आणि आता मी फारसा वेळ न घेता आपल्या या द्वितीय सत्रात भक्ती योग या विषयात महाराजांच्या सुंदर सुटसुटीत मुखातून आपण भक्ती योगाचा आस्वाद घ्यायचे. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम हरे कृष्ण विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरिः. जेने पंढरी सारिखाची अकोला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोज चरणी साष्टांग मी घातिला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या तेही परवते सर म्हणती. जयाची लिले माझी नीती जियाली दिसे. पवित्र भूमी सोलापूर नगरीमध्ये सद्गुरु बोधराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी सुरू असणाऱ्या या 3 दिवसीय प्रवचनमालेतील भक्तियोग या विषयाच्या दुसऱ्या सत्राला आज आपण आरंभ करतो आहोत. ज्यांच्या आशीर्वादाने ही प्रवचनमाला सुरू आहे ते परम आदरणीय सद्गुरु दादा
समोर उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण यशवंत महाराज उपस्थित आहेत. बाकी सोलापूर आणि सोलापूर परिसरातील सर्वच आध्यात्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रातील सर्वच आदरणीय मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा दुसऱ्या दिवसाला आपण आरंभ करतो आहोत. काल आपण भक्ती या शब्दाच्या अनुषंगाने परमात्म्यापर्यंत जाण्याकरिता ज्या मार्गांचा विचार केला जातो त्याच्यामध्ये 4 मार्गांचा विचार आपल्याकडे सांगितलेला आहे. एक कर्म नावाचा मार्ग आहे, दुसरा ज्ञान नावाचा मार्ग आहे, तिसरा योग नावाचा मार्ग आहे आणि चौथा भक्ती नावाचा मार्ग आहे. या 4ही मार्गामध्ये जवळचा मार्ग कोणता, चांगला मार्ग कोणता आणि सगळ्या मार्गांपेक्षा चांगला मार्ग कोणता याची काल आपण चर्चा केली. आणि या सगळ्या चर्चा करताना आपल्या समोर एक उत्तर असं येऊन गेलं की भक्ती नावाचा मार्ग हा जवळचा आहे, भक्ती नावाचा मार्ग हा चांगला आहे, नवे नवे भक्ती नावाचा मार्ग हा सगळ्या मार्गांपेक्षा चांगला आहे. इथपर्यंत आपण काल येऊन पोहोचलो. भक्ती योग या शब्दाचा विचार करत असताना योग शब्दाचा अर्थ आहे जोडणं. युज युज्यते या धातूपासून हा शब्द तयार झाला आणि भक्तीच्या माध्यमातून परमात्म्याशी जोडणं हे ज्या शास्त्राने आम्हाला शिकविलं त्याचं नाव भक्ती योग असा विचार आपण काल करून आलो. काल काय झालं याचा थोडक्यात विचार मी आपल्याला सांगितला. आज आपल्याला ही जी भक्ती सांगितली जाते त्या भक्ती शब्दाचा अर्थ नेमकं काय, भक्ती म्हणायचं नेमकं कशाला, भक्ती ही क्रिया म्हणून स्वीकारायची आहे का वृत्ती म्हणून स्वीकारायची आहे, अशा काही तात्विक प्रश्नांचा विचार आज आपल्याला करायचा आहे. भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या ज्यावेळेस आपल्या समोर येतात त्यावेळेस देवर्षी नारद मुनींचा भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ हा प्रकर्षाने आपल्याला पाहावा लागतो. आणि देवर्षी नारद मुनींनी भक्तिसूत्रामध्ये पहिलंच सूत्र या भक्तीच्या संबंधाने असं मांडलेलं आहे. अथातो भक्तिम व्याख्यास्यामः याचा अर्थ हे सूत्र प्रतिज्ञा सूत्र आहे. म्हणजे काय, अथातो भक्तिम व्याख्यास्यामः नारद मुनी असं सांगतात की मी आता भक्तीची व्याख्या करायला लागलेलो आहे. अथातो अथ या शब्दाचा अर्थ आता आम्ही भक्तीची व्याख्या करायला लागलेलो आहे. काय भक्तीची व्याख्या केली, त्याच्यात पहिली व्याख्या अशी सांगितलेली आहे, सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा असं भक्तीचं चिंतन केलंय. सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा या सूत्राचा विग्रह करायचा झाला तर सा या शब्दाचा अर्थ ती आणि ती या शब्दाचा अर्थ भक्ती. त्वस्मिन् या शब्दाचा अर्थ तू अस्मिन आणि परम प्रेम रूपा. आता याचा अर्थ असा झाला तर भक्ती कशाला म्हणायचं, परमात्म्याविषयी असलेलं जे परम प्रेम आहे त्याला म्हणायचं भक्ती, असा सरळ या सूत्राचा अर्थ झाला. भक्ती शब्दाचा अर्थ काय, परमात्म्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं परम प्रेम याला भक्ती म्हणा असं देवर्षी नारद मुनी भक्ती सूत्रामध्ये भक्तीच्या व्याख्याच्या संबंधाने पहिलं सूत्र सांगतात. मी आपल्याला काल थोडं ओझरतं बोललो होतो. नारद भक्ती सूत्रामध्ये 84 सूत्र आहेत आणि त्या 84 सूत्रामधून भक्तीच्या सगळ्या आयामाचा विचार केलेला आहे. भक्तीच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत, भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे, भक्तीच्या प्रकारांचं चिंतन सांगितलेलं आहे, भक्तीची वैशिष्ट्ये सांगितलेलं आहेत, भक्तीचं वेगवेगळ्या अंगाने महत्व विशद केलेलं आहे, भक्तीच्या संबंधाने अन्य काही आचार्यांची मतं त्याच्यामध्ये मांडलेली आहेत. इतका सगळा विचार नारद भक्ती सूत्र नावाच्या ग्रंथामध्ये केलेला आहे. त्याच्यातला पहिला विचार आज आपण असा पाहतोय, सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा. आपली चर्चा चालली आहे भक्ती योगाबद्दल आणि आपण भक्ती म्हणजे काय तर याचं नारद मुनी आम्हाला उत्तर असं देतात की परमात्म्याविषयी असलेलं जे परम प्रेम आहे त्याला भक्ती म्हणा. मला आता याच्यातल्या 1-2 गोष्टींचा थोडासा स्पर्श करायचा आहे. प्रेम हा शब्द फक्त न वापरता नारद मुनींनी परम प्रेम असं म्हटलेलं आहे आणि परम या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. परम हा शब्द श्रेष्ठ या शब्दाच्या अर्थाने येतो. थोडक्यात या सूत्राचा आणखीन एक वेगळा अर्थ असा अर्थ झाला की आपल्या अंतःकरणातली भगवंताविषयी असलेलं श्रेष्ठ प्रेम त्याचं नाव भक्ती असा अर्थ झाला. आता हा श्रेष्ठ शब्द म्हणजे परम शब्द हा प्रेमाला जे विशेषण म्हणून लागलेला आहे त्याचा नेमका अर्थ काय, म्हणजे फक्त प्रेम शब्द उच्चार करत नाहीये, परम प्रेम असं म्हणतात. विशेषणाने ज्यावेळेस एखाद्या शब्दांचं महत्व विशेष केलं जातं ते काहीतरी वेगळे पण असतं. विशेषणाने ज्यावेळेस वर्णन केलं जातं ते विशेष वर्णन असतं. सामान्य वेगळं आणि विशेष वेगळं. यांचं त्यांच्यावर प्रेम आहे हे म्हणणं वेगळं
आणि यांचं त्यांच्यावर परमप्रेम आहे हे म्हणणं वेगळं आहे. बऱ्याचदा कधी कधी लोक बोलताना म्हणतात हे सगळं कुटुंब माझ्या प्रेमाचं आहे असं बोलताना त्याच्यात पुढचं बोलतात या मुलाबद्दल मात्र किंवा या व्यक्तीबद्दल मात्र मला विशेष प्रेम आहे असं बोललं जातं. किंवा कधी कधी काही शब्द आमचे जीवलग परममित्र असा शब्द वापरला जातो. मित्र म्हणणं वेगळं आणि परममित्र म्हणणं वेगळं. ते परम हा शब्द थोडा काहीतरी विशेष सांगतो, काहीतरी वेगळे पण सांगतो, जरा अधिक पद्धतीची आपुलकी सांगतो. मी आपल्याला हे याकरिता सांगायला लागलो म्हणजे सामान्य आणि विशेष या शब्दाचे अर्थ करताना तत्वज्ञानाने अर्थ असे केलेले आहेत. जे सर्वानुगत असतं त्याला सामान्य म्हटलं जातं आणि जे काहींच्याच ठिकाणी असतं त्याला विशेष म्हटलं जातं. उदाहरण मी दुसरं देतो आपल्याला सोपं. हा घट आहे, हा घट आहे. घट या शब्दाचा अर्थ मडकं. हा घट आहे, अयम घटाहा हे घटाचं सामान्य वर्णन आहे. अयम घटाहा हे घटाचं सामान्य वर्णन आहे. पण शुक्लो घटाहा हे घटाचं विशेष वर्णन आहे. शुक्लो घटाहा, शुक्लो या शब्दाचा अर्थ पांढरा. म्हणजे हा घट आहे हे घटाचं सामान्य वर्णन झालं आणि हा घट पांढरा आहे हे घटाचं विशेष वर्णन झालं. थोडक्यात ज्यावेळेस विशेष वर्णन करायचं असतं तेव्हा काहीतरी विशेषणाचा वापर करावा लागतो तर ते विशेष वर्णन होतं. भगवंताबद्दल प्रेम आहे हे म्हणणं वेगळं आणि भगवंताबद्दल परमप्रेम आहे हे म्हणणं वेगळं. भक्तीची व्याख्या करताना नारदांनी किती सूक्ष्म चिंतन केलंय पहा. भगवंताविषयी प्रेम असणं याला भक्ती म्हणा असं नाहीत नारद म्हणत. भगवंताविषयी परमप्रेम असणं याला भक्ती म्हणा असं नारद म्हणतात. याचा अर्थ जर परम शब्द घालत असतील तर याच्यातून नारदांना काहीतरी वेगळे पण जाणवायचं आहे. आता तुमच्या माझ्या मनामध्ये दोन प्रश्न उपस्थित आहेत. एक तर हे प्रेम म्हणजे तरी काय आणि हे परमप्रेम म्हणजे तरी काय. प्रेम आणि परमप्रेम याच्यात काय फरक तरी काय आहे. परम या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा जर केलेला असेल तर त्याला एक मी दुसरं सूत्र देतो, आणखी नारदांचंच देतो. तर याचा अर्थ असा होतो प्रेमाच्या संबंधाने बोलताना तीन पद्धतीने आपल्याकडे बोललं जातं. ऐका, एक वात्सल्य प्रेम आहे, दुसरं सख्य प्रेम आहे आणि तिसरं परमप्रेम आहे. मी प्रेमाचे साधारण तीन विषय आपल्या समोर मांडतो. एक वात्सल्य प्रेम, दुसरं सख्य प्रेम आणि तिसरं परमप्रेम. छोट्या छोट्या व्याख्या करतो याच्या. आई आणि मुलामध्ये असलेलं जे प्रेम आहे याला वात्सल्य प्रेम म्हणा. दोन मित्रांमध्ये असलेलं जे प्रेम आहे याला सख्य प्रेम म्हणा आणि देव आणि भक्तामध्ये असलेलं जे प्रेम आहे याला परमप्रेम म्हणा. असा एक साधारण आपल्याला विकल्पाच्या दृष्टीने विचार करता येईल. आई आणि मुलामध्ये असलेलं जे प्रेम आहे ना त्याला वात्सल्य प्रेम म्हणा. याच्याकरता तुमच्या सगळ्यांच्या ऐकण्यातला रोजचा एक अभंग सांगतो. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. मला वाटतं हा अभंग इतका गोड आहे. मला या अभंगाचं एक जाता जाता वैशिष्ट्य सांगतो. या अभंगामध्ये अभंग सगळ्यांच्या ऐकण्याचा आहे. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही सागे. आणि शेवटी महाराज सांगतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. म्हणजे पहिल्या तीन चरणामध्ये आईच्या संबंधाने चिंतन आहे आणि शेवटच्या चरणामध्ये मात्र संत शब्दाचा विचार केलेला आहे. मला या अभंगाच्या निर्मितीच्या बाबतीत मला असं कधी कधी वाटतं म्हणजे मला जे वाटतं तेच बरोबर आहे असं नाही. मी एक अंदाज लावतो. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये पहिल्या तीन चरणामध्ये आईचं वर्णन केलं आणि शेवटच्या चरणामध्ये संतांचं वर्णन केलं. याचं कारण असं असू शकेल कुणीतरी तुकाराम महाराजांकडे गेलं असेल आणि तुकाराम महाराजांना म्हणत असतील की महाराज संत म्हणजे नेमके कसे हे आम्हाला सांगा. संत संत याचा अर्थ नेमकं काय काहीतरी सांगा. संत कोणासारखे असं काहीतरी सांगा. तेव्हा तुकाराम महाराजांना वाटलं असेल की याला संत कोणासारखे सांगावं. त्यामुळे तुकाराम महाराजांनी प्रपंचातल्या कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख न करता तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर एकच तत्व येत आहे. तुकाराम महाराज सांगतात संत कोणासारखे तर कुटुंबामध्ये जशी आई असते ना तसंच जगामध्ये संत आहेत. त्यामुळे कुटुंबातली आई एका बाजूला आणि जगातले संत एका बाजूला. थोडक्यात तुकाराम महाराज सांगतात संत कोणासारखे आहेत. घरामध्ये तुझ्याकडे आई आहे ना हा त्या आईसारखे संत आहेत. याचा अर्थ आईची उपमा संतांना तुकाराम महाराज देतात. मी त्याची कारण सांगतो. हे ऐसी कळवळ्याची जाती आहे की नाही हा शब्द तिन्हीकडे लावा. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती एक. करी लाभावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती दोन. आणि पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही सागे ऐसी कळवळ्याची जाती.
हा कळवळा शब्द फार महत्वाचा आहे. कळवळा, कळवळणं, जरा गमतीने बोलू, कळवळणं वेगळं आणि वळवळणं वेगळं. माणसं कळवळत नाहीत पण वळवळ केल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारणही तुम्हाला सांगून पुढे जातो. कळवळणं हा सत्वगुणाचा प्रभाव आहे आणि वळवळणं हा रजोगुणाचा प्रभाव आहे. रजोगुण माणसाला वळवळायला लावतो. ज्ञानोबांनी असं वर्णन केलंय, हे रज याची कारणे जेव्हा ते रंजवू जाणे. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला असं सांगतात, हे रज याची कारणे जेव्हा ते रंजवू जाणे. जीवाला रंगविण्याचं काम जो करतो त्याचं नाव रजोगुण असतं. सत्वगुण हा कळवळा निर्माण करतो. त्यामुळे ऐसी कळवळ्याची जाती हे म्हणताना घरामध्ये लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, घरामध्ये आपल्या मुलाच्या हिताबद्दल कळवळा जर कुणाला असेल तर तो केवळ आईला आहे. ऐशी कळवळ्याची जाती. एक. दुसरा मुद्दा आहे का, करी लाभावी न प्रीती, कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता प्रेम करणारी जर घरामध्ये कोण असेल तर ती केवळ आई आहे. आणि आता तिसरा आहे का, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे. आपल्या मुलाच्या किती जरी चुका झाल्या तरी सहन करणारी घरामध्ये एकच व्यक्ती आहे आणि तिचं नाव आई आहे. थोडक्यात मुलाच्या हिताचा कळवळ असणारी घरामध्ये एकच व्यक्ती आहे, तिचं नाव आई. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता पूर्ण प्रेम करणारी घरामध्ये एकच व्यक्ती आहे, तिचं नाव आई. आणि कितीही चुका झाल्या किंवा घरातल्या कितीही गोष्टी घडल्या तरी त्या सगळ्या सहन करणं, पोटात घेणं, असं जर घरामध्ये कोण असेल तर ती आई. तुकाराम महाराज सांगतात, घरामध्ये कळवळा व्यक्त करणारी फक्त आई आहे. घरामध्ये लाभाशिवाय प्रेम करणारी आई आहे. घरामध्ये सहन करणारी आई आहे. तसं समाजामध्ये या समाजाच्या कल्याणाची तळमळ करणारे फक्त संत आहेत. या समाजामध्ये कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता प्रेम करणारे फक्त संत आहेत. आणि या समाजामध्ये कितीही समाजाने त्रास दिला तरी ते सगळं सहन करणारे या समाजामध्ये केवळ संत आहेत. जसं घरामध्ये आई आहे तसंच समाजामध्ये संत आहेत. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी पोचे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, तुकाराम महाराजांनी संत शब्द समजावून सांगताना आईची उपमा दिली. संत शब्द समजावून सांगताना आईची उपमा दिली. खरं तर हा व्याकरणाचा एक वेगळा विषय होईल, पण मी फक्त उपस्थित करून पुढे जातो. उपमा देताना ज्याची उपमा दिली जाते आणि ज्याला दिली जाते, ज्याला उपमा दिली जाते, ज्याची दिली जाते ते ज्याला दिलं जातं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतं. माझं एकच वाक्यात बोलतो. आपण बोलता बोलता म्हणतो हे मुख चंद्रासारखं आहे. एखाद्या मुखाचं वर्णन करताना, चेहऱ्याचं वर्णन करताना काय बोलतो, हे मुख चंद्रासारखं आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मला सांगा, मुख चंद्रासारखं आहे, याच्यात चंद्र श्रेष्ठ आहे का मुख श्रेष्ठ आहे? चंद्र श्रेष्ठ आहे. म्हणजे जे श्रेष्ठ आहे त्याची उपमा दिली जाते. हे मुख चंद्रासारखं आहे म्हणजे याचा अर्थ श्रेष्ठ चंद्र आहे. तसं संत कोणासारखे आहेत? आई सारखे आहेत. मला पुढलं बोलायचं नाही, आपण समजून घ्या. याचा अर्थ, आई शब्दाचा अर्थ किती तात्विक पद्धतीने, व्याकरणाच्या दृष्टीने, संत वाङ्मयाच्या दृष्टीने आणि भारतीय तत्वज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा हा आई शब्द किती महत्वपूर्ण सांगितला जातो. मी एके ठिकाणी एक वचन वाचण्यात आलं, मला ते कुठं आलंय मला माहित नाही, परंतु एका पुस्तकामध्ये माझ्या वाचनात आलं, आई म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये मृताची क्षण, केवी होय परियसा. आई म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण. आई या शब्दामध्ये दोनच अक्षर आहे, परंतु ते दोन अक्षर म्हणजे सामान्य नाही, तो अमृताचा समुद्र जाण असं जर साहित्याने वर्णन केलं जात असेल तर आई हा शब्द सामान्य नाहीये. आता आई आणि मुलामध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला वात्सल्य प्रेम म्हटलं जातं. आपण साने गुरुजींचं चरित्र वाचलेली मंडळी आहात. सोलापूर ही साहित्यिकांची नगरी म्हणून सोलापूरकडे बघितलं जातं. साने गुरुजींचा आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचा, विशेष करून पंढरपूरचा हा ऋणानुबंध अनेक वर्षापासूनचा आहे. आज पांडुरंगाचं मंदिर सर्वांना खुलं होण्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जो होता तो आदरणीय साने गुरुजींचा होता. त्यामुळे साने गुरुजींचं चरित्र, त्याच्या श्यामची आई नावाचं पुस्तक तर घरामध्ये मुलांकडून वाचून घ्यावं असं हे पुस्तक आहे. लहानपणी साने गुरुजी म्हणजेच लहानपणीचा श्याम स्नान करण्याकरता गेला. आंघोळ करून बाहेर येताना त्या श्यामनी सांगितलं, आई मी आंघोळ केली आहे, स्नान झालंय, पण मला बाहेर यायचं आहे, पण बाहेर घाण लागेल माझ्या पायाला घाण लागू नये याच्याकरता तू काहीतरी कर.
श्यामच्या आईने इकडं तिकडं काही बघितलं नाही, आपल्या साडीचा पदर त्याच्या पायाखाली धरला. श्यामनी त्या साडीच्या पदरावर पाय दिला आणि आतमध्ये आला. श्यामच्या आईने एकच वाक्य सांगितलं, बाळश्याम, जसं पायाला घाण लागू नये म्हणून जपतो तसं मनाला घाण लागू नये म्हणून जप. एवढंच करायचं. आणि मला वाटतं हे वाक्य फार महत्वाचं आहे. जरा एक जाता जाता वाक्य सांगू. आपल्या अंगाला लागलेली घाण काढण्याकरिता बाजारात पुष्कळ साबण आहेत, पण मनाला लागलेली घाण काढायची असेल तर अध्यात्म नावाचं एकच औषध आहे. त्याला दुसरं औषध, दुसरं साबण. हे अध्यात्म मनावर काम करत आहे. याचा अर्थ आई आणि मुलामध्ये काय प्रेम आहे, हे वात्सल्य प्रेम आपल्याला या श्यामची आई नावाच्या या ग्रंथातून म्हणा, या पुस्तकातून म्हणा किंवा या चरित्रातून म्हणून आपल्याला कळतं. मी आणखी थोडासा पुढे विचार सांगेन. आई शब्दाचा विचार करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये मी हे सगळं का सांगायला लागलोय, मला सांगायचं आहे भक्तियोग. आणि भक्तियोग सांगत असताना भक्तीची मी पहिली व्याख्या आज सांगायला लागलोय, सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा. भगवंतावर असलेलं परमप्रेम, याला भक्ती म्हणा. याच्यातला परमप्रेम शब्द कळून घेण्याकरिता मी प्रेमाचे 3 प्रकार आपल्याला सांगतोय. एक वात्सल्य प्रेम, दुसरा सख्य प्रेम आणि तिसरा परमप्रेम. मला परमप्रेमापर्यंत पोहोचायचं आहे, पण ते कळण्याकरिता वात्सल्य आणि सख्य हे 2 कळणं आवश्यक आहे. म्हणून मी याची चर्चा करायला लागलो. वात्सल्य प्रेम म्हणजे आई आणि मुलामध्ये असलेलं प्रेम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकत होते. 12 वर्ष अभ्यास केला आणि शिक्षण झाल्यानंतर निघताना अनेक मुलं सांदीपानी ऋषींच्या दर्शनाकरता रांगेमध्ये उभे राहिलेले. प्रत्येक जण येतोय, पाया पडतोय. प्रत्येकाला सांदीपानी ऋषी आशीर्वाद देतात. विजयी भव, यशस्वी भव, धनवान भव, प्रत्येकाला आशीर्वाद देत आहेत. त्या रांगेमध्ये भगवानही बसलेले आहेत. आणि मग एक 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 आशीर्वाद देता 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 भगवान समोर येतात आणि सांदीपानी ऋषींच्या पाया पडतात. पाया पडल्याबरोबर सांदीपानी ऋषींनी असा हात वर करून आशीर्वाद देणार. तेवढ्या सांदीपानी ऋषींच्या लक्षात आलं, अरे हा पाया पडणारा कृष्ण आहे. वर केलेला हात लगेच माघारी घेतला. भगवंतांनी दोन्ही हात जोडलेले विचारलं, गुरुजी आशीर्वाद द्या, मी पाया पडलं, आशीर्वाद द्या ना. सांदीपानी ऋषींनी स्मित हास्य केलं आणि काही बोलायलाच तयार नाही. भगवंतांनी विचारलं, काय झालं गुरुजी, मी पाया पडलोय, आशीर्वाद द्या ना. सांदीपानी ऋषींनी सांगितलं, कृष्णा, तू जरी विद्यार्थी म्हणून या पाठशाळेमध्ये राहत असला तरी तू परमात्मा आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि तू जरी विद्यार्थी म्हणून माझ्याकडे पाया पडायला आलेला असला, आशीर्वाद द्या म्हणत असला, तर मी तुला काय आशीर्वाद देणार. सांदीपानी ऋषींनी सांगितलं, अरे कृष्णा, उलट तुझ्याच आशीर्वादाने माझा आश्रम बरा चाललाय. अरे मी काय तुला आशीर्वाद देणार. मी नाही म्हटले, मी काय देणार आशीर्वाद. भगवंतांनी सांगितलं ते मला माहित नाही देवा. गुरुजी, मी तुमच्या पाया पडलोय ना, तर तुम्ही मला आशीर्वाद दिला पाहिजे. सांदीपानी ऋषींनी सांगितलं, कृष्णा, आशीर्वाद ज्या गोष्टीचा द्यायचा आहे त्या गोष्टी तुझ्याकडे अगोदरच आहेत. मी आशीर्वाद कशाचा देतो, यशस्वी भव, धनवान भव. अरे तुझं वर्णनच ज्ञानेश्वरीने काय केलंय, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ मनोनी तो हा भगवंतो. नामाला बोलतात ना, भगवान कसे आहेत, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. भगवान म्हणजे काय, यश हे ज्यांच्या पायाजवळ लोळण घेत आहे त्याचं नाव भगवान श्रीकृष्ण परमात्मा. यश, श्री, श्री या शब्दाचा अर्थ काय, लक्ष्मी. श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी. पाय लक्ष्मीचे हाती, तिसी यावे काकुळती. अरे लक्ष्मी तुझ्या पायाजवळ आहे. मी काय म्हणणार तुला आशीर्वाद देताना, तुला लक्ष्मी मिळो, लक्ष्मी तुझ्या जवळ आहे. उलट तू आला तर आम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुझ्या जवळ आहे ना, लक्ष्मी ही तुझ्या पायाजवळ आहे. मी तुला म्हणायची गरजच पडत नाही, श्री तुझ्या पायाजवळ आहे. अहो ते याच्यामध्ये श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अवताराच्या वेळेला व्रजभूमीचं वर्णन करताना असं वर्णन केलं जातं म्हणे की भगवान जेव्हा अवताराला निघाले तेव्हा लक्ष्मीने सांगितलं, मी येणार तुमच्या बरोबर. भगवान म्हटले, नाही, मी एकटाच जाणार आहे. लक्ष्मी देवाच्या अगोदर व्रजभूमीमध्ये मातीच्या कणाकणामध्ये जाऊन बसली म्हणे. मातीच्या कणाकणामध्ये, व्रजभूमीमध्ये, वृंदावनाच्या भूमीमध्ये, मी पुढे बोलेल. आणि मातीच्या कणाकणामध्ये जाऊन बसली तेव्हा सगळ्या बाकीच्या देवतांनी विचारलं, लक्ष्मी, की श्रीकृष्णाबरोबर तुला राहायचंय मान्य आहे, पण या व्रजभूमीमध्ये मातीच्या कणाकणामध्ये जाऊन का बसली. तेव्हा त्या लक्ष्मीने फार गोड उत्तर दिलं. लक्ष्मीने सांगितलं, माझा नियम आहे भगवंताचे पाय सोडायचे नाही. माझा नियम आहे भगवंताचे पाय सोडायचे नाहीत. मग या व्रजभूमीमध्ये जर भगवंताचे पाय लागणार याचा अर्थ माझा नियम बरोबर सिद्ध होणार, म्हणून मी मातीमध्ये जाऊन बसले. याचा अर्थ लक्ष्मी देवाचा पाय लागावा म्हणून त्या व्रजभूमीतल्या मातीमध्ये जाऊन जर बसत असेल
तर मग सांदीपनी ऋषी सांगतात, अरे कृष्णा, मी तुला लक्ष्मी मिळो असा आशीर्वाद देण्याचा काही विषयच येत नाही. आपल्याकडे श्रीकृष्णाचं नाव घेताना एक नाव दिलं जातं बघा, श्रीरंग. बरोबर आहे? त्याचं नाव काय सांगितलंय? श्रीरंग. आपण जर इकडे गेलात दक्षिणेकडे तर श्रीरंग मंदिर आहेच. श्रीरंग, श्रीरंग या शब्दाचा अर्थ काय? श्री रंग. श्री म्हणजे लक्ष्मी. आता तुम्हाला थोडं बोलू का? भगवंताचं नाव श्रीरंग. आपल्याही गावात श्रीरंग असतातच, नाही असं नाही, पण हे श्रीरंग वेगळं, ते श्रीरंग वेगळे. आमचे गुरुजी असं सांगायचे, श्री, श्री म्हणजे लक्ष्मी, ज्याच्या रंगात रंगली त्याचं नाव श्रीरंग. श्री म्हणजे लक्ष्मी, ज्याच्या रंगात रंगली त्याचं नाव श्रीरंग. आणि आपल्या गावातला श्रीरंग, लक्ष्मीच्या रंगात जो रंगला त्याचं नाव श्रीरंग. ते आपल्या गावातला श्रीरंग. पण तो श्रीरंग असा आहे की लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली असा आहे. मग लक्ष्मीला सुद्धा रंग ज्याच्या रंगामुळे प्राप्त झाला तो जर श्रीरंग असेल तर सांदीपनी ऋषी सांगतात, कृष्णा, तुला मी स्त्री मिळो असा म्हणायचा आशीर्वाद द्यायचा. कसा काय द्यायचा? यश तुझ्याजवळ आहे, श्री तुझ्याजवळ आहे. ऐका, यश, श्री, औदार्य. अरे औदार्य तर तुझ्याजवळ आहेच आहे. किती औदार्य! मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा. सुदामा देवाची कथा सगळ्याला माहिती आहे, मी वेळ घेत नाहीये. बरं, त्या सुदाम देवाने दिलं काय तुला? मुठभर पोहे. बरं, त्याला तू किती दिलं? गाव सोनियाचा दिला गा. त्याचं गाव सगळं सोन्याचं करून टेकलं. म्हणजे याचा अर्थ औदार्य तुझ्याकडे आहे, यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान. हे तर तुझं स्वरूप आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी, जयाची हृदय भोनी विराजती, तरी परमात्मा ऐसे, जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते, ज्ञान हे तर तुझं स्वरूप आहे, यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे. थोडं पुढे ऐका, वैराग्य तुला मिळावं असं म्हणायची गरज नाही. कारण उद्या राज्याभिषेक होणार आहे हे माहीत असूनही आदल्या दिवशी जर राजा दशरथाने आणि कैकेयीने तुला वनवासाला जावं म्हटलं असेल तर क्षणामध्ये विचार न करता वनवासाला निघाला तर निघाला. पण राज्याभिषेक होणार आहे म्हटल्यानंतरची चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि वनवासाला जावं म्हटल्यानंतरची चेहऱ्यावरची प्रसन्नता ही समानच आहे. याचा अर्थ हे वैराग्याचं किती मोठं उदाहरण आहे. वैराग्याचं किती मोठं उदाहरण आहे. बरं, याचा अर्थ वैराग्य तुझ्याजवळ आहे. आणि ऐश्वर्य एकच प्रमाण देतो, एकच प्रमाण. ऐका, देवाचं ऐश्वर्य किती? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. रोज काकड्यामध्ये आपण बोलतो ना, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची. सुरवर या शब्दाचा अर्थ काय? देवाधिक. सगळे देवाधिक रोज सुरवरांची दाटी उभे जोडून हात. रोज सगळे देवाधिक तुझ्या करता हात जोडून उभे आहेत. आमच्या करता लोक उभे असतात हात जोडून फक्त 3 दिवस, परत कोण आम्हाला हात जोडायला लागले. आता महाराज येणार यायला, वाट बघा. पण इथं मात्र रोज आणि कोण? सुरवरांची दाटी उभे जोडून हात. सांदीपनी ऋषी सांगतात, कृष्णा, यश तुझ्याकडे आहे, श्री तुझ्याकडे आहे, औदार्य तुझ्याकडे आहे, ज्ञान तुझ्याकडे आहे, वैराग्य तुझ्याकडे आहे, ऐश्वर्य तुझ्याकडे आहे. मग मी काय आशीर्वाद देणार तुला? जे नाही गोष्ट त्याचा आशीर्वाद द्यावा, पण नाही हा शब्द तुझ्याकडे नाहीच. भगवंतांनी सांगितलं, गुरुजी मला ते माहित नाही, मी तुमच्या पाया पडलोय ना, तुम्ही मला आशीर्वाद दिला पाहिजे. अरे बाबा, काय आशीर्वाद देणार मी सुचूच शकत नाही, मला काय देणार? भगवंतांनी सांगितलं, मला ते माहित नाही, तुम्ही गुरु आहात, मी पाया पडलो, तुम्ही आशीर्वाद दिला पाहिजे. आता सांदीपनी ऋषींनी सांगितलं, कृष्णा एक काम कर. म्हणले काय? तुला काय आशीर्वाद पाहिजे हे तू तुझ्या तोंडाने माग, मी आपलं हो म्हणतो. आता मला तर कळत नाही तुला काय आशीर्वाद द्यावा, तुला काय आशीर्वाद पाहिजे हा तू तुझ्या तोंडाने माग, मी आपलं हो म्हणतो. तरी भगवंतांनी विचारलं, गुरुजी मी जे मागेल ते नक्की द्याल का? सांदीपनी ऋषींनी सांगितलं, द्यायचं ठरलंच नाही, उगं हो म्हणायचं आहे. देण्याकरता माझ्याकडे कुठं आहे? तथाच तू म्हणणार म्हटलंय, माझ्याकडे कुठं आहे? मी एवढा नाही आहे ना परिपूर्ण. मग मागू? हो माग. मी फक्त हो म्हणतो. मागू म्हटले, माग. आता ऐका, भगवंतांनी काय मागितलं असेल माझ्या विषयाच्या संबंधाने आपली चर्चा झाली आहे, वात्सल्य प्रेम. भगवंतांनी काय मागितलं असेल? भगवान श्रीकृष्ण परमात्मा हात जोडतात, सांदीपनी ऋषींच्या समोर उभे राहतात आणि सांदीपनी ऋषींना सांगतात, गुरुजी मला आशीर्वाद द्यायचा आहे ना, एकच द्या, मातृहस्तेन भोजनम. आशीर्वाद काय मागितला? मातृहस्तेन भोजनम. याचा अर्थ असा आहे, भगवान म्हणतात, गुरुजी मला एकच आशीर्वाद द्या, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या आईच्या हातचं भोजन करावं, एवढाच आशीर्वाद. अलौकिक आहे.
भगवंताने आशीर्वाद मागतानाच मागितलाय, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या आईच्या हातचं भोजन मला मिळावं, एवढाच मला आशीर्वाद द्या. मला एकच सांगायचं आहे, याला वात्सल्य प्रेम म्हणा. आई आणि मुलामध्ये असलेलं प्रेम, याला वात्सल्य प्रेम म्हणा. एक विषय संपला. दुसरा प्रेमाचा प्रकार आहे सख्य प्रेम. सख्य प्रेम म्हणजे काय? दोन मित्रांमध्ये असलेलं प्रेम. दोन मित्रांमध्ये असलेलं प्रेम. ओवी एक जाता जाता सांगून जातो, ज्ञानेश्वरीतली ओवी फार गोड आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन या दोघांचं नातं काय? मला असं वाटतं अर्जुनाचं इतकं गोड वर्णन अन्य कोणाला जमलं नसेल. ज्ञानोबांनी इतकं सूक्ष्म वर्णन केलंय. ज्ञानोबा बोलतात, अरे अर्जुना, तू कोण आहेस? तू प्रेमाचा पुतळा, तू भक्तीचा जिवाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. मला वाटतं या ओवीमध्ये मैत्रीची चितकळा या शब्दाला जरा अंडरलाईन करा. अर्जुना तू कोण आहेस? प्रेमाचा पुतळा आहे, कळण्यासारखं आहे. अर्जुना तू कोण आहेस? भक्तीचा जिव्हाळा आहे, हेही कळण्यासारखं आहे. पण अर्जुना तू कोण आहेस? मैत्रीची चितकळा, हे मात्र अलौकिक पद्धतीचं वर्णन आहे. म्हणजे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा या दोघांमध्ये असलेलं जे प्रेम आहे, याला ज्ञानोबरायांनी मैत्रीची चितकळा असं नाव दिलेलं आहे. मित्रत्वाचं असलेलं प्रेम हे याच्यातून सांगितलं जातं. भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं किती प्रेम आहे याच्या संबंधाने अनेक वेगवेगळे दाखले दिले जातात. ज्ञानोबराय इतकं गोड वर्णन करतात. ज्ञानोबराय बोलतात, हा कोपे की निवांतू सहाये, हा रुसे तरी बुजावीत जागे, नवल पिसे लागले आहे पार्थाचे दिवा. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबराय वर्णन करतात, हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या प्रेमामध्ये इतका वेळा झालेला आहे, हा कोपे की निवांतू सहाय्य. अर्जुन जर रागावला, कोपे या शब्दाचा अर्थ रागावला, अर्जुन जर रागावला तर हा निवांतू सहाय्य, हा निवांत सहन करतो. कोण? भगवान श्रीकृष्ण. अर्जुन कधी कधी रागावतोय. आपण तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, महाभारत वाचायला नंतर कळेल. अर्जुन कधी कधी तापट स्वभावाने बोलतोय. अर्जुन असंही बोलतोय, तुम्हाला जर जाणवत असेल, दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाच्या मुखात शब्द आहेत. अर्जुनाने सांगितलं, देवा तुला काही कळत नाही, इतकं बोललंय. भगवंताला सांगितलंय. त्याच्याही पेक्षा तिसऱ्या अध्यायाची सुरुवातच कशी आहे? तत्किं कर्मणी घोरे माम नियसी केशव. हे कृष्णा, हे कर्म घोर आहे, यांनी पाप लागणार आहे. मग हे सगळं जर तुला कळत असेल तर मला काय या युद्धामध्ये तू ढकलायला लागलाय? मला काय हे युद्ध नावाचं कर्म करायला लावायला लागलाय? बोलता बोलता अर्जुन म्हणतो, देवा तुला काही कळतंय का नाही? तुझ्यावर मी इतका विश्वास ठेवावा आणि तूच माझा विश्वासघात करावा, असेच मित्र अलीकडल्या काळात दिसत नाहीत का महाराष्ट्रात? चला, तर मला मुद्दा एवढाच बोलायचा आहे. आणि मग असं कसं काय रे देवा? असं कसं काय? इतकं कोपे तरी निवांतूच आहे. ज्ञानोबराय बोलतात, अर्जुन कोपे, अर्जुन जरी रागावला तरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा मात्र निवांतूच आहे, निवांत राहताय, सहन करतायत. एवढं नाही, हा रुसे तरी बुजावीतच आहे. रुसे या शब्दाचा अर्थ रुसणं. अर्जुन जर रुसला, बुजावीतच आहे या शब्दाचा अर्थ समजूत काढणं. भगवान समजूत काढायला जातात. अर्जुन जर रुसला तर भगवंताला करमत नाही. भगवान अर्जुनाच्या जवळ जातात आणि अर्जुनाला सांगतात, अर्जुना असं रुसू नको, माझं चुकलं पण माझ्या बरोबरच. बरोबर आहे. आता हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, म्हणजे रुसू नको, माझं चुकलंय असं म्हणूनच आपण घरातून प्रवचनाला येतो. फक्त आपलं वेगळं आहे, त्याचं वेगळं आहे, एवढाच फरक आहे. आपण माघार घेतो. इथं माझं रुसलं, भगवान म्हणतात अर्जुना रुसे तरी बुजावीतच आहे. ज्ञानोबराय बोलतात, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अहो हे नवल आहे. काय नवल आहे? पिसे लागले आहे. पिसे या शब्दाचा अर्थ वेळ. पिसे लागले, वेळ लागलं. कुणाला? पार्थाचे. कुणाला? देवाला. कुणाचं वेळ लागलं? पार्थाचं. कुणाला लागलं? देवाला लागलं. देवाला पार्थाचं. पार्थ या शब्दाचा अर्थ अर्जुन. अर्जुनाचं वेळ देवाला लागलं. इतकं अर्जुन आणि देवामध्ये असलेलं जे प्रेम आहे, याला मैत्रीची चितकळा असं म्हटलं जातं. दोघांमध्ये असलेलं प्रेम सख्य प्रेम आहे, मित्रत्वाचं प्रेम आहे. अनेक उदाहरणं दिली जातात. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन दोघं रस्त्याने चालायला निघालेले. अर्जुनाने काही मागितलं, भगवान त्याला देऊन टाकतात. कारण मैत्रीची चितकळा, मित्रत्वाचं प्रेम. काही मागावं, अर्जुनाने काहीही मागितलं, भगवान द्यायला तयार होता. अहो आता मला सांगा, ज्ञानेश्वरी त्या पहिल्या अध्यायातली जर ओवी तुमच्या सगळ्यांच्या ऐकण्यात येईल, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पार्थाचे करीतू असे, जे सारथ्य पार्थाचे करीतू असे,
भगवान अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण जर करत असतील तर आणखीन भगवंतांनी अर्जुनाला काय द्यायचं राहिले सांगा. ज्या जागेवर देव बसणार होते त्या जागेवर अर्जुनाला बसवलंय आणि ज्या जागेवर अर्जुन बसायला पाहिजे त्या जागेवर जर देव बसलेले आहेत आपुले ते थोरपण विसरणार नाही. देव अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करायला सुद्धा मागं पुढं बघत नाही, नोकरी करायला सुद्धा मागं पुढं बघत नाही. किती प्रेम नवलच आहे हे सगळं. काही मागावं अर्जुनाने देवाने देऊन टाकावं. सख्य प्रेम. काय झालं, एकदा कुणीतरी अर्जुन असं बोलता बोलता अर्जुनाला सांगितलं देव तुला सगळं देतो. हो, अर्जुनाने सांगितलं देवाचं माझ्यावर फार प्रेम आहे, मला सगळं देतो. तरी एकाने अर्जुनाच्या डोक्यात घातलं देव सगळं जरी देत असला तरी देवाचं जे विश्वंभर नावाचं नाव आहे की नाही तो देत नाही म्हटले कोणाला. विश्वंभर हे नाव कोणाला देत नाही. अर्जुनाने सांगितलं तसं काही नाही. ते म्हटलं बघ तू मागून असे काही कान भरवणारे अर्जुनापासून ते आतापर्यंत आहे किंवा अर्जुनाची ज्यांनी कानं भरवली आणि जे आतापर्यंत चालले ती वंश परंपरा आहे. आता किती वंश मला विचारू नका, पण हे चालत आलेलं आहे. सगळ्यांच्या जवळ असे असतात. आता ते अर्जुनाचे कान भरले. देवाने अर्जुन निघालेले होते. निघाल्याबरोबर अर्जुनाने सांगितलं देवा म्हटले मला एक मागायचं आहे. भगवान म्हटले मा अरे रोज तू काय 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 पाहिजे ते सांग. म्हटले काय पाहिजे. त्याने काही नाही, एक काम कर देवा तुझं जे विश्वंभर नाव आहे की नाही तेच मला दे. देवाने विचार केला बहुतेक याचे कोणीतरी कान भरवले. म्हटलं होतं प्रवचनाला जात जाऊ नको असं कधी होत आहे. कोणीतरी भरवले त्याचे कान. भगवंतांनी सांगितलं अर्जुना कशा करतात. नाही म्हटलं मला ते विश्वंभर नाव पाहिजे. भगवान म्हटले हे बघ अर्जुना माझ्या नावाने तुझी सगळी कामं होत आहेत ना. हो, मग माझं नाव घेण्याची काय गरज आहे. नावाने कामं होत असतील तर नाव घेण्याची आवश्यकता काय आहे. म्हटले तुझं सगळं चालतंय ना, माझंच नाव कशाला पाहिजे. नाही म्हटलं मला तेच पाहिजे. भगवान म्हटले ते जमायचं नाही तुला. विश्वंभर नाव हे काही सामान्य नाही. ते म्हटले विश्वाचं भरण पोषण करणं त्याचं नाव विश्वंभर, सगळीकडे लक्ष ठेवणं त्याचं नाव विश्वंभर. तुला काही ते जमणार आहे का. कशा करता हे. अर्जुन म्हटला जमणार आहे का म्हणजे मला माहिती आहे ना. म्हणले त्यात काय असतंय. आता तू तर माझ्या बरोबरच कायम असतो काय लक्ष ठेवतोय. हे बघा या ती परिचयाला म्हणजे माझ्या बरोबरच असतो त्याला काय मला विश्वंभर नाव पाहिजे. किती आग्रह केला तरी अर्जुन ऐकायला तयार नाही. शेवटी फारच आग्रह अर्जुनाने म्हटल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं काही हरकत नाही तुला नाव पाहिजे ना. हो, पण लक्षात ठेव या नावाची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. नाव घेणं वेगळं आणि त्या नावाची जबाबदारी स्वीकारणं वेगळं. नाव आणि नावाची जबाबदारी फार महत्वाचं आहे महाराज. हे बऱ्याचदा कधी त्या नावासारखी जबाबदारी आपल्याकडे येतेच असं सांगता येत नाही. मी गमतीने म्हणतो कधी तुकाराम नाव ठेवलं जातं रोज संध्याकाळी उचलून आणावं लागतं. कसं काय करतात त्या नावाची जबाबदारी घेतली का आपण. असं काय ना चालत महाराज. नाव फक्त घेऊन उपयोग नाही त्याची जबाबदारी पण घ्यावी लागते. नाव काही सामान्य नसतं महाराज, त्यामुळे त्याची जबाबदारी घ्यावी लागते. विश्वंभर हे नाव आल्यानंतर जबाबदारी तुला घ्यावी लागेल. घेतो सगळीकडे लक्ष ठेवावं लागेल. हो, कुठं कमी कोणाकडे जास्त बघावं लागेल. सगळं पाहतो म्हटले काही काळजी करू नको. होय ना. घे पाणी. हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला. आजपासून विश्वंभर हे नाव माझं नाही, आजपासून हे विश्वंभर हे नाव अर्जुनाला मी दिलेलं आहे. त्यामुळे अर्जुन हा विश्वंभर झाला. जगाच्या सगळ्या किंवा विश्वाच्या भरण पोषणाची जबाबदारी आता अर्जुनावर आहे. मी आपला सामान्य कृष्ण म्हणून याच्या बरोबर आहे. झालं, संकल्प सोडला, संपलं, निघाले. आता अर्जुन कोण झालाय. विश्वंभर. आता अर्जुन राहिले नाहीत. ते कोण झाले. विश्वंभर. आणि भगवान श्रीकृष्ण फक्त एक कृष्ण. त्यांच्याकडे काही विश्वंभराची जबाबदारी आता नाही. दोघं निघाले. नेमकं सायंकाळची वेळ होती. आता तो काळ वेगवेगळे आश्रम असायचे. असंच एका आश्रमामध्ये एक प्रवचन चालू आणि मग काही सगळे त्यांच्या बरोबरचे जी साधक मंडळी ती प्रवचन ऐकत होती. काही पाठ चालू होते. पाठ म्हणजे काय, जसं गुरुजींकडे ग्रंथ तसा अनेकांकडे ग्रंथ आणि मग त्या पंक्तिशा तो पाठ सोडवावा लागतो. मग जसं आपल्याकडे वेदांताचे विचारसागर वृत्तीप्रभाकर पाठ आहेत तसं काही पाठ उपनिषदांचे वगैरे चाललेले होते. अनेक साधू मुनी असे बसलेले होते त्या आश्रमामध्ये. आणि मग दिव्याच्या प्रकाशात, तेव्हा काही लाईटची सोय नाही, काही नाही, दिव्याच्या प्रकाशामध्ये ते पाठ चाललेले. आणि मग ते गुरुजी सांगत होते. सगळे विद्यार्थी त्यांच्याबरोबर असलेली साधू मुनी ते सगळं पाठ असं वाचत होते. चाललेलं होतं व्यवस्थित. आणि तेवढ्यामध्ये अचानक पद्धतीने मुख्य जो दिवा होता तो दिवा एकदम विझून गेला. दिवा विझला. आता हे पाठ चाललेलं हे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन महाराज म्हणजे विश्वंभर अर्जुन महाराज असं म्हणा. ते निघालेले होते. ते दोघंही त्या प्रवचनाला येऊन बसले असे. ते पाठ ऐकायला दोघंही बसले असे.
आणि मग हे चाललेलं होतं, त्या दोघांना आनंद वाटत होता, उपनिषदाची चर्चा चाललेली आहे, छान चाललंय, आनंद ऐकण्यात चाललेलं होतं. आणि तेवढ्यामध्ये तो दिवा विझला. दिवा विजल्याबरोबर सगळीकडे गोंधळ सुरू झाला. म्हटलं अरे दिवा विजला, कसं काय विजला, कसं काय विजला, कधीच विजत नाही, आज कसं काय विजला. कोणीतरी म्हटलं की त्याच्यातलं तेल संपलंय, त्या दिव्यातलं तेल संपलंय. ते मग एक साधू होते, ते म्हटले असं कसं काय तेल संपलं, नेहमी कधीच असं झालं नाही, आजच कसं काय तेल संपलं, तेल टाकण्याची जबाबदारी कोणाकडे होती, कोण आहे म्हटले त्याच्यामध्ये. परत गोंधळ सुरू झाला, तुझ्याकडे होती, तुझ्याकडे होती, एकमेकावरती सगळं सुरू झालं. तेव्हा जे मुख्य होते ना ऋषी, त्यांनी सांगितले पहा काही गोंधळ करू नका, उगे एकमेकावर आरोप करू नका, थोडासा घोटाळा झालाय. म्हटले काय घोटाळा झालाय, म्हणजे काय झालंय म्हटले, भगवान श्रीकृष्णाचा कुणीतरी एक अर्जुन नावाचा भक्त आहे. ते साधू सांगायला लागले आणि हे दोघं ऐकत होते. भगवान श्रीकृष्णाचा कुणीतरी एक अर्जुन नावाचा भक्त आहे. बाकीच्या साधूंनी विचारलं बरं मग, ते म्हटले काय झालंय म्हटले, त्या अर्जुनावर श्रीकृष्णाचं फार प्रेम आहे, दोघात मैत्री आहे म्हटले. ते म्हटले बरं मग काय झालं, त्या मैत्रीमध्ये अर्जुन काय मागेल तो श्रीकृष्ण परमात्मा त्याला देतोय म्हटले. तर बाकीच्या साधूंनी सांगितलं मग त्याचा याचा काय संबंध. ते म्हटले ऐका तरी काय झालंय म्हटले, त्या अर्जुनाने श्रीकृष्णाकडून विश्वंभर हे नाव मागून घेतलंय. बरं मग त्यामुळे विश्वाच्या भरणपोषणाची किंवा कमी अधिकपणाची जबाबदारी आता श्रीकृष्णावर राहिली नाही. बरं मग आता ती अर्जुनावर आलेली आहे. हा मग बरोबर आहे की मग अर्जुनावर आली, मग त्या अर्जुनाने लक्ष द्यायचं. त्या साधूंनी सांगितलं हाच घोटाळा झालाय, त्या अर्जुनाला जर हे नाव घेण्याची जबाबदारी घेण्याची अक्कलच नाही, कशा करता त्या अर्जुनाने एवढा मूर्खपणा करायचा म्हटले, कशा करता एवढं नाव घेऊन, जर आपल्याला झेपत नसेल तर ती पदं घेऊ नये. आपल्याला झेपतात तेवढीच पदं घ्यावी. जर आपल्याला विश्वंभर पद हे जर झेपतच नसेल तर कशामुळे श्रीकृष्णाकडून मागायचं, भगवान देतात म्हणून काही मागून घ्यावं का, कळत नाही म्हटलंय. आणि त्यामुळे हा गोंधळ झालाय. आता हे किती वर्ष आणखीन होणार आहे कोणास ठाऊक. जोपर्यंत त्या अर्जुनाकडे हे पद राहील तोपर्यंत असाच गोंधळ होईल, कुठलंच नीट म्हणजे तुम्ही दुसरीकडे लावू नका. मी आपलं सहज बोलायला लागलं, तुम्ही उद्या काहीतरी टाकता असं नाही, मी आपलं सहज सांगायला लागलं, तसंच आहे ते, पण सहज सांगायला लागलं. तर मग हे सगळा इतका गोंधळ होणार म्हटले, किती दिवस होणार आहे काय होणार आहे कुणास ठाऊक म्हटले. की जोपर्यंत आता त्या श्रीकृष्णाचं विश्वंभर हे पद अर्जुनाकडे आहे तोपर्यंत हे असंच चालत राहणार आहे. काय होणार कुणास ठाऊक. हे श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघं ऐकत होते, हे ऐकत होते, ते अंदाज झालेला ऐकत होते. अर्जुन आणि श्रीकृष्ण चला बाहेर चला. भगवान म्हटले आता कुठं प्रवचन रंगात आले, आता किती रंगात चालले, आता खरा विषय सुरू झालाय. आता देवा चला बाहेर, नाही नाही थांब, किती चांगलं सांगायला लागेल मला, नाही नाही चला बाहेर. आग्रह केला, बाहेर घेतली. बाहेर गेल्याबरोबर अर्जुनाने भगवंताच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि दोन्ही हात जोडले, सांगितलं देवा पहिलं हे विश्वंभर नाव तुमचं तुम्हाला घेऊन टाका, आपल्याला हे झेपतच नाही म्हटलं, मला माहितच नाही. कुठलं आश्रम, कुठली ती साधूंची सभा, कुठला तो दिवा, त्या दिव्यातलं तेल ते आहे का नाही बघायचो. कुणी सांगितलं आपल्या घरातला दिवाकडे ना हे कोणी बघितलं म्हणते, हे काही आपल्याला झेपणार नाहीये. देवा हे तुमचं तुम्हाला घेऊन टाका. माझा मुद्दा संपला, माझा मुद्दा एवढाच आहे, ते पुढचं सोडा. पण भगवंतांनी अर्जुनाने मागितल्याबरोबर विश्वंभर नावही हे देऊन टाकावं. याला म्हणा मैत्रीची चित्कारा, मित्रप्रेम, याला सख्य प्रेम म्हणा. दोन गोष्टी झाल्या. काय काय झालं, वात्सल्य प्रेम झालं, दुसरी गोष्ट सख्य प्रेम झालं. हे दोन्ही थोडे बाजूला ठेवा. आपला तिसरा विषय आहे परमप्रेम. आता हे परमप्रेम म्हणजे काय, याला दुसरा शब्द सांगतो, निष्काम प्रेम. परम या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ सांगितला ना, याला एक दुसरा शब्द जोडून देतो, निष्काम प्रेम. परमप्रेम म्हणजे काय, निष्काम प्रेम. निष्काम प्रेम या शब्दाचा अर्थ काय, कोणतीही अपेक्षा नसलेलं प्रेम. आणि याला नारदांचं ज्योती सूत्रातलं एक सूत्र देतो, सा न कामयमाना निरोध रूपत्वात. सूत्र फार गोड आहे. सा न कामयमाना निरोध रूपत्वात. सा म्हणजे भक्ती, न कामयमाना कसल्याही पद्धतीची कामना तिथं शिल्लक राहिलेली नाही. परमप्रेम या शब्दाचा अर्थ काय झाला की कोणतीही कामना शिल्लक न राहणं, याला म्हटलं जातं परमप्रेम. कोणतीही कामना नाही. आता हे कामना हा शब्द काय आहे, मी तुम्हाला दोन अर्थ सांगतो, त्यातलं एक प्रमाण देऊन जातो. काम नाही झालो पाहिजे कामा, महाराजांची भाषा आहे. तुकोबाला सांगतात आता आमच्याकडे काम शिल्लक राहिला नाही, म्हणजे कसल्याही पद्धतीची इच्छा शिल्लक राहिली नाही, कामना शिल्लक राहिली नाही. मुळात ही कामना शब्दाचा तरी अर्थ काय, थोडा बारीक आहे का कामना शब्दाचा अर्थ. कामना हा शब्द विग्रह जर करायचा झाला
तर क अधिक आम अधिक ना बरोबर कामना. क अधिक आम अधिक ना बरोबर कामना. याच्यातला क शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे, आम शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे आणि ना शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. आता क म्हणजे काय, आम म्हणजे काय आणि ना म्हणजे काय. क या शब्दाचे 2-3 अर्थ सांगितले जातात. कम नाम पाणी, क या शब्दाचा एक अर्थ सांगितलाय पाणी. क या शब्दाचा कपाल म्हणजे मस्तक असं सांगितलंय. क या शब्दाचा अर्थ कंगाल म्हणजे निंदा असं सांगितलंय. आणि कम नाम ब्रह्म म्हणजे सुख असा एक अर्थ सांगितलाय. मला हे बाकीचे 3 अर्थ आता सांगायचे नाही. कम नाम ब्रह्म, अमरकोशामध्ये क या शब्दाचा अर्थ सांगितलाय ब्रह्म आणि ब्रह्म या शब्दाचा अर्थ आहे सुख. ऐका, क या शब्दाचा अर्थ ब्रह्म आणि ब्रह्म या शब्दाचा अर्थ सुख. का सांगतो सुख, ज्ञानेश्वरीची ओवी देतो. ज्ञानोबारांनी असं सांगितलंय, किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे आणि ते जे होये तया नाम सुख. ज्ञानोबारांनी सुख शब्दाची व्याख्या करताना अशी सांगितली आहे, किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे आणि जीव आत्मयाची लागे या शब्दाचा अर्थ जीवाच्या ठिकाणी आत्मानुभूती येणं. आत्मानुभूती या शब्दाचा अर्थ ब्रह्मानुभूती येणं. थोडक्यात जीवाला ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं याला खऱ्या अर्थाचं सुख म्हटलं जातं. म्हणजे कम नाम ब्रह्म म्हणजे सुख. थोडक्यात क या शब्दाचा अर्थ झाला सुख. आपण काय ऐकतोय, कामना. आपण काय ऐकणार आहे, कामना. बरं, हे कामना शब्दाचा अर्थ का चालली चर्चा, आपल्याला ऐकायचं आहे परमप्रेम. आणि परमप्रेमाचा शब्दाचा अर्थ मी सांगितला निष्काम प्रेम. निष्काम शब्दाचा अर्थ सांगितला कामना रहित असलेलं प्रेम. कामना रहित असलेलं जे प्रेम आहे त्यालाच निष्काम प्रेम म्हणा, त्यालाच परमप्रेम म्हणा आणि त्यालाच भक्ती म्हणा. ही आपली चर्चा आहे. आजचा जो विषय आपला तो हा आहे. म्हणजे कामना रहित असलेलं प्रेम. आणि कामना रहित असलेलं प्रेम म्हणत असताना कामना या शब्दाचा अर्थ करताना क म्हणजे सुख आहे असा अर्थ केला. क या शब्दाचा अर्थ सुख. आता पुढे काही शब्द राहिलाय, आम. क अधिक आम अधिक ना ना. क या शब्दाचा अर्थ झालं सुख. पुढे कोणतं आलं, आम. आम शब्दाचा अर्थ काय, आम हा शब्द आयुर्वेदामध्ये आमाशय आणि पित्ताशय या दृष्टीने येतो आणि आमाशयाचा अर्थ सांगितला जातो कच्च. म्हणजे आम या शब्दाचा अर्थ झाला कच्च. म्हणजे क या शब्दाचा अर्थ झाला सुख, आम या शब्दाचा अर्थ झाला कच्च. कळालं, क अधिक आम. क या शब्दाचा अर्थ झाला सुख, आम या शब्दाचा अर्थ झाला कच्च. आता राहिलं काय, ना. ना या शब्दाचा अर्थ आहे अभिलाषा. ना या शब्दाचा अर्थ अभिलाषा. अभिलाषा म्हणजे इच्छा. म्हणजे क या शब्दाचा अर्थ सुख, आम या शब्दाचा अर्थ कच्च आणि ना या शब्दाचा अर्थ अभिलाषा म्हणजे इच्छा. आता क अधिक आम अधिक ना, त्याचे खालचे शब्दांचे अर्थ काय झाले, सुख, कच्च आणि इच्छा. बरोबर आहे. क म्हणजे सुख, आम म्हणजे कच्च आणि ना म्हणजे इच्छा. म्हणजे सुख, कच्च आणि इच्छा. थोडं कच्च सुख आणि इच्छा असं करा. थोडक्यात काय झालं, कच्च्या सुखाची इच्छा त्याचं नाव कामना. आणि कच्च्या सुखाला विषय सुख म्हटलं जातं आणि विषय सुखाची अपेक्षा येणं यालाच कामना म्हटलं जातं. आणि ही कामना जिथं शिल्लक न राहणं यालाच भक्ती म्हटलं जातं असा अर्थ झाला. या पद्धतीने आपल्याला भक्तीचं चिंतन करता येतं. म्हणजे कच्च्या सुखाची अपेक्षा शिल्लक न राहणं आणि कच्च्या सुखाला विषय सुख म्हटलं. आणि विषय सुख हे एका अर्थाने दुःखच आहे. मी बोलत नाही, ज्ञानेश्वरी सांगते. ज्ञानेश्वरी किती गोड सांगते पहा. ज्ञानोबाराय बोलतात, म्हणून विषय भोगी जे सुख साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानोबाराय बोलतात, म्हणून विषय भोगी जे सुख, विषयामध्ये असलेलं जे सुख आहे त्या सुखाला ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की साध्यंतची जाण दुःख. ऐका, विषय सुख हे जरी नाव सुख असलं तरी एका अर्थाने बघायला गेलं तर ते दुःखच आहे. विषय सुख हे जरी नाव असलं तरी ते एका अर्थाने काय आहे, दुःखच आहे. साध्यंतची जाण दुःख. मला कधी कधी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. तर ज्ञानेश्वरी इतकी सूक्ष्म आहे. मी अनेक वेळेला सांगतो की ज्ञानेश्वरीच्या एका शब्दांचा बारकाव्याने अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ज्ञानोबाराय बोलतात, विषयभोगी जे सुख हे विषय सुख दुःख असं नाही, साध्यंतची जाण दुःख. हे साध्यंत या शब्दाचा अर्थ काय, साध्य आणि अंत. साध्य या शब्दाचा अर्थ साधी. म्हणजे साधी या शब्दाचा अर्थ उत्पत्ती. म्हणजे उत्पत्तीपासून शेवटापर्यंत केवळ आणि केवळ जे दुःखच आहे त्याचं नाव विषय सुख आहे. किती वेगळा अर्थ सांगितला पहा. जे केवळ आणि केवळ दुःख आहे त्याला सुद्धा नाव आलंय सुख, फक्त त्याचं नावच एवढं आहे विषय सुख.
म्हणजे विषय सुख हे सुख असलं तरी ते आहे दुःख. नाव सुख आहे म्हणजे थोडं पुढे बोलू का, त्यानं पांघरून सुखाचं घेतलंय, आतमध्ये दुःखच आहे. पांघरून मात्र सुखाचं घेतलंय. आता तुम्हाला सांगू, एका वाक्यात बोलतो, हे पांघरून घेतलेल्या पासून धोका आहे. बघा, पांघरून घेतलेल्या पासून धोका आहे. म्हणजे एखादी गोष्ट कमी असेल अधिक असेल, पण पांघरून घेतलेल्या पासून मात्र फार धोका. हे आम्ही गमतीने सांगत असतो. मी हे पण उदाहरण पण देतो आपल्याला, मी देत नाही, ज्ञानोबराच देतात. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आबराची सावली जाईल रया. ज्ञानोबरांनी उदाहरण दिलं, बेगडाची बाहुली. बेगडाची बाहुली या शब्दाचा अर्थ काय? आपल्याकडे जुन्या काळामध्ये बाजार असायचे आणि मग बाजारामध्ये जर एखादा मुलाबरोबर वडिलांबरोबर मुलगा बाजारात गेला तर ते वडील सगळे बाजार खरेदी करत असतात, हे घे ते घे, हे घे ते घे. आणि नेमकं त्या बाजारामध्ये बेगडाच्या बाहुल्या आणलेल्या असायच्या विकायला. म्हणजे काय, मुळात ती बाहुली म्हणजे काय, शेणाची बाहुली. बरोबर आहे, ही शेणाची चिखलाची बाहुली आणि त्याच्यावर चिटकवलेलं असतं बेगड. पूर्वी, आता ते आता अलीकडे बघायला मिळत नाही, पण पूर्वीच्या सगळ्या मंडळींना माहित असेल ते बेगड चिटकवलेलं. बेगड म्हणजे ते चकचकीतपणा आणि मग ती चमकायची बाहुली. मग त्या मुलाला असं वाटायचं की मला ही बाहुली पाहिजे, किंवा त्या मुलीला वाटायचं मला ही बाहुली पाहिजे, मला ती बाहुली पाहिजे, बाहुली पाहिजे. आणि मग ती बेगडाची बाहुली विकत घेतली जायची आणि घरी आल्यानंतर ती मुलगी त्या बाहुलीबरोबर खेळता खेळता त्याच्यातलं बेगड निघून जायचं. आणि बेगड निघून गेल्यानंतर हातामध्ये येत होता तो काय येत होता, चिखलच. हातामध्ये यायचा तो चिखल. म्हणजे बाहुली म्हणून घेऊन आणायला गेले जरी गेला, हातामध्ये आलं काय, चिखलच आला ना. मग फसला कशावरून, बेगडावर, बाकी काही नाही. ते बेगडाचं पांघरून होतं ना, त्याच्यामुळे फसवा झालं. आपल्याकडे सुद्धा सप्त्यामध्ये, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये, आता संजू पवार आहेत त्यांना माहित असेल काय असतंय, अखंड विना पहारा असतो बघा, विना पहारा. आणि त्या विण्याच्या वेळा ठरलेल्या असतात, 12 ते 2, 2 ते 4. दिवसाचं काही अडचण नाही, रात्री फार गोंधळ असतो. रात्री जर एखाद्याच्या विनाच्या पहारा असेल ना, रात्री 12 ते 2, मग ते 12 ते 2 घेऊन 2 ते 4 ज्याच्याकडे आहे त्याला उठवायला गेल्यानंतर ती पांघरून घेऊन जे झोपलेला असतो तो जागा असतो, पण झोपेचं सोंग घेतो, धोका तिथं आहे. कळलं का बघा, पांघरून घेतलेला धोका फार आहे. त्यामुळे ज्ञानोबा बोलतात की विषय सुख, हे विषय सुख जरी नाव असलं तरी केवळ आणि केवळ ते दुःख आहे. साध्यंतची दान दुःख. ज्ञानेश्वर महाराज एवढ्यावर थांबत नाही, आणखीन एक ज्ञानोबांनी दृष्टांत दिला, अभ्राची सावली जाईल रया. ज्ञानोबा बोलतात अभ्राची म्हणजे ढगाची सावली, जाईल रया. अरे हे विषय सुख म्हणजे काय, जाईल रया, हे काही सुख आहे का, क्षणिक सुख आहे. म्हणजे एक तर ते सुखाचं नाटकी रूप आहे, दुसरी गोष्ट ते क्षणिक सुख आहे, आणि तिसरी गोष्ट तो सुखाचा आभास आहे. खरं तर तत्वज्ञानाने विषय सुखामध्ये 2च मुद्दे मांडलेले आहेत. एक सुखाचा आभास म्हणजे विषय सुख, किंवा क्षणिक सुख म्हणजे विषय सुख. विषय सुख कसं आहे, क्षणिक आहे, काही काळापुरतं. त्याला उदाहरण दिलंय, अभ्राची सावली जाईल रया. एखाद्याने घर बांधायला सुरुवात केली, ऐका, आणि घर बांधायला लागला. घर बांधायला लागल्याबरोबर दुसरा एक मनुष्य येत होता. त्यांनी विचारलं, का रे बाबा काय करतोय? तर त्यांनी घर बांधायला लागलं. म्हटले कशा करता? ते म्हटले सावली पाहिजे ना म्हणून बांधायला लागलो. दुसरा म्हटला काय वेळ आहेस, सावली करता घर बांधायची काय गरज आहे, ढग आल्यावर ढगाची सावली असतेच की. जो बांधत होता तो म्हटला, अरे वेड्या, ढगाची सावली असते, पण ढगाची सावली काही कायम आहे का, ढगाची सावली काही कायम आहे का? ज्ञानोबांनी तेवढा शब्द उचलला, जसं ढगाची सावली कायम नाही तसं विषयाचं सुख कायम नाही. मनोनी विषय भोगी जे सुख साध्यंतची जाण दुःख. आणि समजा एवढ्यावरही आपल्या सगळं नाही लक्षात आलं तर ज्ञानोबांनी आणखीन एक दृष्टांत दिलाय. म्हणजे मी तर असं अनेकदा बोलतो ज्ञानेश्वरी बद्दल, एक सिद्धांत पटवून देण्याकरिता अनेक दृष्टांतांची रेलचेल ज्या ग्रंथामध्ये आहे त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. अनेक. आणि बरं त्याच्यातही गंमत असेल, ज्ञानोबा बोलतात हे समजलं का बघा, नाही समजलं आणखीन एक सांगतो, समजलं का बघा, आणखीन एक सांगतो, समजलं का बघा. आणि इतकं सांगून सुद्धा जर समजलं नसेल तर त्याला महाराष्ट्रीयन म्हणावं कसं, हा माझा पुढचा प्रश्न आहे. अहो इतकं ज्ञानोबाने सोपं करून दिलंय आम्हाला. ज्ञानोबा आणखीन एक दृष्टांत देतात, मी देत नाही, ज्ञानोबा देतात. ज्ञानोबा बोलतात काय झालं म्हणे, हे विषय सुख कसं दुःख आहे हे सांगताना ज्ञानोबा म्हणतात काय झालं, एक उंदीर होता, उन्हाळ्याचे दिवस होते, त्याला ऊन लागायला लागलं, अंगाची लाही लाही झाली आणि मग तो धावायला लागला. उंदीर इकडे इकडे धावायला लागला. तेवढ्यामध्ये त्याला एक सावली दिसली, कारण उन्हाळ्यामध्ये त्याला सावली हवी उंदराला. आणि मग सावली करता म्हणून त्या एका सावलीमध्ये जाऊन बसला.
त्या उंदराला वाटलं बरं झालं, आता आपल्याला चांगली सावली भेटली, आणि म्हणून त्यानं सुस्कारा सोडला, शांतपणे तो बसला. पण थोड्या वेळानंतर त्या उंदराला वाटायला लागलं सावली तरी कशाची आहे बघावी, आणि म्हणून उंदराने पाठीमागं वळून बघितलं तर ती सावली असते नागाची, फणीची. आता मला आपल्याला विचारायचं आहे सगळ्या सोलापूरकरांना, उंदराला सावली भेटली, उंदराला उन्हाळ्यामध्ये सावली भेटली, हे सुखाचं का दुःखाचं? सावली भेटली सुखाचं, पण ती सावली सापाची आहे. आता बोला, हे सुखाचं का दुःखाचं? दुःखाचं. म्हणून विषय भोगी जे सुख. ज्ञानोबा बोलतात विषय सुखाचं असंच आहे की ती सुखाची सावली आहे, सुखाची सावली वाटायला लागते, पण ती जर नागाच्या फण्याची असेल तर मग ती सावली सुखाची वाटते का? ते एका पद्धतीने दुःखच आहे. प्रपंचामध्ये सुद्धा विषयाच्या प्राप्तीपासून जरी क्षणिक माणसाला सुख झालेलं वाटत असलं तरी कालांतराने त्याच्यापासून पदरात पडतं ते केवळ आणि केवळ दुःखच. आरंभाला सुख वाटतं नाही असं नाही. म्हणून मी एक व्याख्यान अनेकदा सांगत आलं, मला वाटतं मागे बोललो असेल, पुन्हा एकदा आज अधोरेखित करतो की आरंभ सुखाचा आहे, आरंभ सुखाचा आहे पण परिणाम दुःखाचा आहे, त्याचं नाव प्रपंच. आरंभ सुखाचा, परिणाम दुःखाचा, त्याचं नाव प्रपंच. आता पुढला आहे का, आरंभ दुःखाचा पण परिणाम सुखाचा, त्याचं नाव परमार्थ. प्रपंच आणि परमार्थाच्या व्याख्या ह्याच आहे, मी आपल्याला समजावून देतो. आरंभ सुखाचा पण परिणाम दुःखाचा, त्याचं नाव प्रपंच. मी आपल्याला थोडं अधिकार नसताना एक उदाहरण देऊन जातो. 12:30ची वेळ आहे लग्नाची, 12:30च्या अक्षतेची वेळ आहे. 12:15 वाजता जाऊन स्टेजवर त्या नवरदेवाला विचारा, आता तुला कसं वाटतंय? 12:15 वाजता जाऊन विचार, मला सांगा. तो बघायलाही तयार नसतो, कोण कोणाला येतील लग्नाला, कोणाचे सत्कार चाललेत, कोण आशीर्वाद द्यायला आले, काही त्याला घेणं गेलं पडलेलं नसतं. तो विचार करतो कधी अंतरपाठ निघतोय, कधी एकमेकाच्या गळ्यात हार घालतोय, कधी एकदा माझं लग्न होत आहे. आरंभ कसाचा आहे? सुखाचा. 6 महिन्यानंतर त्याला भेटल्यावर विचारा कसं चाललंय, उगाच भानगडीत पड. आता महाराज सोबत पडले तुझं काही होत नसणार. दुःखाचा म्हणजे आरंभ सुखाचा आहे पण परिणाम कालांतरानं कधी ना कधी त्याला त्या संसाराचं दुःख वाटायला लागतंय. हा प्रपंच. आपण ज्यांच्या नावाचं हे सभागृह आहे, आपल्या सोलापूरची जी काही अनेक ओळखी आहेत ना, त्याच्यामध्ये निर्मल कुमार फडकुले सर ही एक सोलापूरची अजरामर ओळख आहे. लक्षात ठेवा, अजरामर ओळख आहे. साहित्य क्षेत्रामध्ये फडकुले सरांच्या नावाशिवाय साहित्य क्षेत्राचं विश्व पूर्ण होणार नाही. आणि ते फडकुले सर आमच्या सोलापूरचे आहेत, हा आपला अभिमान आहे. मला आपला अभिमान. आज आम्ही जेव्हा काही साहित्याच्या कार्यक्रमाला आम्ही जातो आणि जेव्हा काही ठिकाणी पुणे म्हणा, मुंबई म्हणा, नाशिक म्हणा जाण्याचा योग घेतो, सोलापूरकडून आलोय म्हटलं की लोक लगेच विचारतात फडकुले सरांच्या गावचे का? ही ओळख आहे. लक्ष्मीनारायण बोडली, दत्ता हरदगीसकर सर, किती मोठे साहित्यिक आपल्या सोलापूरकरांनी आपल्याला या सगळ्यांनी दिलेले आहे. किती नावं घेऊन या. फडकुले सरांच्या व्याख्यानातलं एक वाक्य, मी फार फडकुले सरांना जरी ऐकलं नसलं तरी त्यांची व्याख्यानं काही युट्यूबच्या माध्यमातून आणि काही पुस्तकाच्या माध्यमातून आणि त्यांची व्याख्यानं ज्यांनी ऐकली अशांच्या सहवासातून त्यांच्या काही अनेक गोष्टी माझ्या कानावर पडल्या. मी तेवढे आपल्या समोर मांडतो. फडकुले सर एक वाक्य फार छान सांगायचे. त्यांनी असं सांगितलं होतं की प्रपंच आणि परमार्थाची व्याख्या मला तर इतकी भावली फडकुले सरांची की एकदा आलेला आनंदाचा क्षण, एकदा आलेला आनंदाचा क्षण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जिथं शिल्लक राहत नाही त्याला प्रपंच म्हणा, पण एकदा आलेला आनंदाचा क्षण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जिथं शिल्लक राहतो त्याला परमार्थ. अशी प्रपंच परमार्थाची व्याख्या. एकदा आलेला आनंदाचा क्षण नंतरच्या काळामध्ये शिल्लक राहत नाही तो प्रपंच आहे. कारण प्रपंचामध्ये मिळालेल्या आनंदाचा क्षणाला सातत्य ठेवण्याची सवय नसते प्रपंचाला. तो लगेच त्याला विसरतो आणि दुसऱ्या गोष्टीकडे धाव घेतो. पण एकदा मिळालेला आनंदाचा क्षण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जिथं शिल्लक राहतो तो परमार्थ आहे. आता त्यांनी त्याकरता दिलेलं उदाहरण सांगतो. म्हणजे सरांचं उदाहरण आहे आणि सरांचंच असल्यामुळे मी सरांचंच नाव घेऊन सांगतो. तरी फडकुले सरांनी त्याला उदाहरण असं दिलं होतं. काय झालं म्हणे, आता त्यांचं उदाहरण आहे बरं. त्यांनी असं सांगितलं की एकदा 60-70 वर्षानंतर आजी आजोबा मारुतीच्या मंदिरामध्ये बसले. एका बाजूला आजी होती, एका बाजूला आजोबा होते. 60-70 झालेली होती. थोडक्यात ज्येष्ठ नागरिक म्हणा की हे सगळे आता, आणि एकमेकाकडे बघत बसलेले होते. उतारवय, आता काही राहिलेलं नसतं, हातात काही राहिलेलं नसतं. आणि मग एकदम त्या आजोबाला काय वाटलं कुणास ठाऊक. सरांचं उदाहरण आहे बरं, सर सांगतात. आजोबाला काय वाटलं कुणास ठाऊक. त्या आजोबांनी त्या आजीकडे बघितलं आणि त्या आजीला सांगितलं, काय ग, आपल्या लग्नाच्या वेळेला
स्टेजवर एका बाजूला तू होती, एका बाजूला मी होतो, मध्ये अंतरपाठ होता. आणि मग त्यावेळेस अंतरपाठाच्या पलीकडे तू होती, अंतरपाठाच्या अलीकडे मी होतो. अंतरपाठाच्या पलीकडून त्यावेळेस तू माझ्याकडे जसं पाहून हसली होती तसं एकदा तर हसणार. 70 नंतर फडकुले सर सांगतात, आता ती आजी, त्या आजीनं काय उत्तर द्यावं. त्या आजीने त्या आजोबांना सांगितलं, अहो आपल्या लग्नाच्या वेळेला स्टेजवर मध्ये अंतरपाठ होता, अलीकडे मी होती, पलीकडे तुम्ही होता. पण त्यावेळेस अंतरपाठाच्या पलीकडून तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहिलं होतं तसं पाहणं बरं आता उदाहरण ऐका. आणि मग फडकुले सर असं म्हणायचे, तसं पाहणं नाही आणि तसं हसणं नाही, त्याचं नाव संसार. त्याचं नाव संसार. आता तसं पाहणं राहिलं नाही आणि आता तसं हसणं राहिलं नाही. हे संसारातली गंमत आहे. कारण माणूस त्या पद्धतीने, मी सॉक्रेटिसचं उदाहरण असंच आहे, झांतीपी यांनी सॉक्रेटिसचं उदाहरण असंच दिलं जातं. म्हणजे या पद्धतीने संसारामध्ये परिवर्तन होत राहतं आणि त्या परिवर्तनामध्ये मूळ तत्वाचा विषय विसरला जातो. संसारामध्ये आलेला आनंदाचा क्षण विसरून घेत जातो आणि मग नंतर दुसऱ्या आनंदाच्या शोधाकरता लागतो. आणि ही जी बदलाची स्थिती संसारामध्ये आहे त्याच्यामध्ये बुद्धी स्थिर राहत नाही. आणि मग बुद्धीमध्ये होत असलेल्या बदलामुळे संसार म्हणजे केवळ आणि केवळ दुःखाचा डोंगर वाटायला लागतो. त्याचं एकच कारण आहे, संसार दुःखाचा डोंगर नाही, त्या संसारामुळे जी बुद्धी बदलते त्या बुद्धीमुळे आम्हाला तो दुःखाचा डोंगर वाटायला. मी तुम्हाला दुसरं एक मानसशास्त्राचं तत्वज्ञान सांगतो. मी आपल्याला सांगतो, मला सांगा, या जगाकडे तुम्ही आम्ही बघायला लागलो आणि या जगाकडे संतांनी पाहिलं. तुम्हाला आम्हाला मात्र हे जग कसं वाटायला लागलं, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आम्ही प्रमाण पाठ केलेले आहे. संसार दुःख मुळे ते एवढून म्हणतो, आणखी चाली सुद्धा तसेच आहेत त्याला. त्या बघा तुम्ही आता ती भजनी असतील त्यांना सगळ्यांना माहित आहे, असं म्हणतो आपण. पण याच संसाराकडे बघताना एकनाथ महाराज मात्र काय म्हणतात, अवघी चित्रे लोके आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, या जगाकडे तुम्ही आम्ही मात्र दुःखाचं म्हणून बघतो आणि ज्ञानोबा एकनाथ महाराज नामदेवराय मात्र याच्याकडे बघताना सुखाचं आनंदाचं म्हणून पाहतात. जग जगच आहे हो. त्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे. लक्षात घ्या, दृष्टिकोन भिन्न भिन्न आहे. आणि मग परमार्थामध्ये दृष्टिकोनाची सिद्धी केली जाते. पंडित दवाजोगांनी मोक्ष शब्दाची व्याख्या सांगताना अशी सांगितली, आपण मोक्षाची व्याख्या अशी सांगतो, आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. आपण विचारसागरामध्ये ही व्याख्या केली. पंडित दवाजोगा असं सांगत नाही. पंडित दवाजोगांनी असं सांगितलं, मोक्ष म्हणजे काय, दृष्टिकोनात होणारा बदल म्हणजे मोक्ष. याचा अर्थ या जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलणं, याला मोक्ष म्हणा. म्हणजे बऱ्याच वेळेला प्रतिकूलतेला प्रतिकूलता म्हणून न पाहता, तुम्ही बाबा बेलसरेंचं नाव ऐकून आहात, जर गोंदवलेला कधी गेला असाल तर गोंदवलेला गेल्यानंतर आवर्जून बेलसरे बाबांची काही पुस्तकं मिळतात, आवर्जून घ्या. ब्रह्मचैतन्य महाराजांचे ते अत्यंत एकनिष्ठ अशा पद्धतीचे भक्त. आणि के.व्ही. बेलसरे सर त्यांच्या काही पुस्तकांमधून इतकं काही तात्विक लिहून जातात. त्याच्यात एका ठिकाणी त्यांनी असं लिहिलेलं आहे की मानवी जीवनामध्ये आलेली प्रापंचिक प्रतिकूलता ही प्रतिकूलता न म्हणता त्याचं पर्यवसन पारमार्थिक अनुकूलतेमध्ये करणं यालाच अध्यात्म म्हटलं जातं. अशी अध्यात्माची व्याख्या केली जाते. प्रतिकूलतेला प्रतिकूलता न म्हणता त्याला पारमार्थिक अनुकूलतेमध्ये त्याचं पर्यवसन करणं. आणि मला वाटतं की हे अध्यात्म आम्हाला शिकवितं. मी तुम्हाला उदाहरण देतो. मी आपल्याला पहिलं सांगत होतो की आरंभ सुखाचा आहे आणि परिणाम दुःखाचा आहे, तो प्रपंच आहे. पण मी दुसरी एक व्याख्या सांगितली होती, आरंभ दुःखाचा आहे पण परिणाम सुखाचा आहे, तो परमार्थ आहे. इथं काही वारकरी मंडळी आहेत, ज्ञानोबा तुकोबाराबरोबर पालखी सोहळ्यामध्ये चालत असताना आपण चालायला निघालो, आळंदीतून निघालो, पुण्यात आलो आणि मग तो दिवे घाट आम्ही चढायला लागलो. 33-34 किलोमीटरचा तो दिवे घाट. आणि मग चढून चढून तो आपण वर येतो. पण इतकी सगळी अनंत दुःख आम्हाला सहन करावी लागतात. बऱ्याचदा 33 किलोमीटरचा घाट चढून वर आलो आणि आपल्याला कुठेतरी बसावं वाटतं, एकही झाड रिकामं नसतं, अगोदरच माणसं बसलेली असतात. इतका सगळा त्रास आम्ही सहन करत असतो. आम्हाला प्यायला पाणी वेळेवर मिळेलच असं सांगता येत नाही, खायला भाकरी मिळेलच असं सांगता येत नाही, व्यवस्थित आपण घरात जसं बसतो तशी मांडी घालून जेवायला बसायला मिळेल असं सांगता येत नाही. बऱ्याचदा खाली चिखल असतो, वर पाऊस पडत असतो, आपण हातामध्ये भाकरी घेत असतो, रस्ता चालत असतो. कोणतीही व्यवस्था म्हणून काय असेल तर ती कसलीही आम्हाला तिथं लाभत नाही. आणि मग हे सगळी दुःख सहन करत 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 आम्ही आषाढ शुद्ध दशमीला जेव्हा पंढरपुरामध्ये येतो आणि आतमध्ये आल्यानंतर जेव्हा चौफळ्यातून कळस दर्शन होतं तेव्हा मात्र आमच्या मुखातून एक शब्द येतो, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. आरंभ जरी दुःखात असला तरी परिणाम मात्र सुखाचा आहे, तो परमार्थ आहे. नीट आहे का?
त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये एकंदरीत आध्यात्मिक मनामध्ये कधीही प्रापंचिक प्रतिकूलतेला त्यांनी प्रतिकूलता म्हटलं नाही, त्याचं पर्यवसन अनुकूलतेमध्ये केलंय असा विषय आपल्याला दिसून येईल. पण विषय सुख आणि ब्रह्मसुखाचा विचार करताना विषय सुखामध्ये अनंत असलेल्या ज्या प्रतिकूलता आहेत त्या प्रतिकूलतेला हा जीव चिटकून बसलेला असतो आणि म्हणून ते जरी सुख म्हणून म्हटलेलं असलं तरी परिणामी मात्र त्याचा जो होतो तो केवळ आणि केवळ दुःखामध्ये होतो. आणि म्हणून ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात की कामना या शब्दाचा अर्थ करताना विषय सुख असा केलाय. कम अधिक आम अधिक ना, म्हणजे क या शब्दाचा अर्थ सुख सांगितलं, आम या शब्दाचा अर्थ कच्च सांगितलं आणि ना या शब्दाचा अर्थ इच्छा सांगितलं. कच्च्या सुखाची इच्छा म्हणजे विषय सुखाची इच्छा, त्याला कामना म्हटलं जातं. आता या ज्या कामना सांगितल्या जातात, स्थूल कामना, सूक्ष्म कामना आणि बीज कामना, अशा 3 पद्धतीने कामनेचं चिंतन केलं जातं. स्थूल कामना तर राहिलीच नाही, सूक्ष्म कामनाही शिल्लक राहिली नाही. नवे नवे जी बीज कामना आहे ती बीज कामनाही जिथं शिल्लक राहिली नाही अशी स्थिती जिथं होते त्याला कामना रहित होणं म्हटलं जातं. आणि कामना रहित होणं यालाच खऱ्या अर्थाने निष्काम प्रेम म्हटलं. आणि या निष्काम प्रेमाला परमप्रेम म्हटलं आणि या परमप्रेमाला भक्ती म्हटलं. असा भक्ती शब्दाचा एक अर्थ नारद भक्ती सूत्राच्या अनुषंगाने आपल्याला पाहता येईल. कामना राहिलेली नाही. महाराजांचं प्रमाण देतो, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. मी अनेक वेळेला एक उदाहरण देत असतो. ते काय झालं, भक्ती विजयामध्ये फार गोड कथा आहे. सेना महाराजांचं उदाहरण. पंढरपूरला वारीला सगळे संत यायचे, त्याच्यामध्ये सेना महाराज आलेले आणि मग ते वारीला येत असताना सेना महाराज प्रदक्षिणा करताना एका कोपऱ्यामध्ये एक दगड त्यांनी पाहिला. ते दगड पाहिल्यानंतर तो दगड त्यांना आवडला. का, आता ते न्हावी समाजाचे, त्यांना ते वस्तारा लावण्याकरता बरं आहे म्हटले. तरी तो दगड उचलला, पिशवीत घातला, दर्शन घेतलं, माघारी गेले. पांडुरंगाने वारी झाल्यानंतर रुक्मिणी मातेला विचारलं, रुक्मिणी वारीला कोण कोण आलं होतं? रुक्मिणी मातेने सांगितलं, काय झाले, अलीकडल्या काळामध्ये गर्दी फार होतीये म्हटले, त्यामुळे मी यादीच केलेली आहे म्हटले, अमुक आले तमुक आले यांची यादी केली. आणि मग रुक्मिणी मातेने काही नावं घ्यायला सुरुवात केली. हे आले ते आले, हे आले ते आले. आणि घेता घेता नाव घेतलं सेना महाराजांचं. पांडुरंगाने सांगितलं, रुक्मिणी थांब, ते काही वारीला आले होते का म्हटले? वारीला नव्हते आले, दगड घेऊन जायला आलते. ते काही वारीला आलते का म्हटले? अहो, तिथला दगड उचललेला देवाला चालला नाही. ही बातमी सेना महाराजांना कळाली. सेना महाराजांनी विचार केला, दगड उचललेला चालला नाही. सेना महाराजांना वाटायला लागलं, कशा करता मी पंढरपुरातून दगड घेऊन आलो, आपल्या गावात काही दगड कमी आहेत का? म्हणजे वाचारता नाही घ्या, तुम्ही दुसरं डोक्यात घेऊन आला. कशा करता तिथला दगड उचलून आणला? आणि मग पुढल्या वारीला मात्र तो दगड घेऊन गेले. ज्या कोपऱ्यातून दगड उचलला होता त्या कोपऱ्यामध्ये तो दगड टाकला, परत दर्शन घेतलं, माघारी गेले. पुन्हा वारी झाल्यानंतर पांडुरंगाने विचारलं, कोण कोण वारीला आलं होतं? पुन्हा यादी वाचायला सुरुवात केली. पुन्हा सेना महाराजांचं नाव घेतलं. पांडुरंगाने सांगितलं, रुक्मिणी तो वारीला आला नव्हता, गेल्या वारीला घेऊन गेलेला दगड तोच करायला. मी भक्ती विजयामध्ये उदाहरण आहे. मी जेव्हा हे वाचलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं. अहो, दगड उचललेला देवाला चालला. आपण खरे भाग्यवान आहोत, देव आपल्या पिशव्या तपासत नाही. आता आपण तिथून काय काय घेऊन येतो हे आपल्याला माहिती आहे. अहो, काय आश्चर्य आहे. मग माझ्या लक्षात आलं, कसलीही अपेक्षा राहिली नाही. मी प्रमाण देतो, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, कोठे आड आली ही देहबुद्धी. महाराज सांगतात, या देहबुद्धीचा सुद्धा अडसर शुद्ध प्रेमामध्ये चालत नाही. आणि अशी स्थिती जिथं होते त्याला शुद्ध प्रेम म्हटलं जातं, त्यालाच निष्काम प्रेम म्हटलं जातं, त्यालाच परमप्रेम म्हटलं जातं आणि त्यालाच भक्ती म्हटलं जातं. हा एक विचार. मी आता आणखीन एक विचार सांगतो. हा झाला विचार, पुष्कळ याच्यावर चर्चा आहे, थोडं पुढे येतो. परमप्रेमाला एक अर्थ मी सांगितला, निष्काम प्रेम. आता दुसरा त्याला जोडून एक अर्थ सांगतो, शुद्ध प्रेम. शुद्ध या शब्दाचा अर्थ काय? शुद्ध, आपल्याकडे शुद्ध हा शब्द बऱ्याचदा वापरला जातो. शुद्ध असावं, शुद्ध बोलावं, शुद्ध अमुक असावं, शुद्ध तमुक असावं, कपडे शुद्ध घालावे, बोलणं शुद्ध असावं, अन्न शुद्ध असावं. शुद्ध शुद्ध म्हणजे काय? आपण करत असलेला शुद्ध शब्दाचा अर्थ वेगळा, तत्वज्ञानाने केलेला शुद्ध शब्दाचा अर्थ वेगळा. ऐका, तत्वज्ञानाने शुद्ध शब्दाचा अर्थ सांगितलाय, उपाधी रहित हा शुद्ध. हा तत्वज्ञान असं सांगतात, उपाधी रहित होणं याला खऱ्या अर्थाने शुद्ध म्हटलं जातं. आता हा उपाधी शब्द पुन्हा अडचणीचा आला. हे उपाधी म्हणजे तरी काय? उपाधी शब्दाचा अर्थ मी पुन्हा आपल्याला जरा बारकाईने सांगतो. उपाधी शब्दाचा अर्थ, उपाधी शब्दातून उपाधी शब्दाचा अर्थ सांगता येतोय. ऐका, उप अधिक आधी बरोबर उपाधी, बरोबर आहे. उप अधिक आधी बरोबर उपाधी.
आता हे आधी आणि उप शब्द कळाले की उपाधी कळतो. आधी म्हणजे काय? आयुर्वेदामध्ये शब्द जोडून येतो बघा, आधी व्याधी. आयुर्वेदामध्ये शब्द काय आलाय जोडून? आधी व्याधी. आता या आधी व्याधीमध्ये व्याधी म्हणजे माहिती आहे की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. व्याधी या शब्दाचा अर्थ शरीराचे रोग. व्याधी या शब्दाचा अर्थ रोग, म्हणजे व्याधी या शब्दाचा अर्थ आहे रोग, शरीराचे रोग. आता त्याला जोडून शब्द कोणता आहे? आधी. आणि मग आधी या शब्दाचा अर्थ आहे मनाचे रोग. म्हणजे व्याधी म्हणजे शरीराचे रोग आणि आधी म्हणजे मनाचे रोग. थोडक्यात आधी या शब्दाचा अर्थ मनाचे रोग किंवा थोडा कळण्याकरता मानसिक रोग घ्या. आता राहिला शब्द कोणता? उपाधी मधला. आधी कळाला, राहिलं काय? उप. उप या शब्दाचा अर्थ काय? अगोदर. उप या शब्दाचा अर्थ येतो अगोदर आणि आधी शब्दाचा अर्थ काय झाला? मनाचे रोग. म्हणजे उप या शब्दाचा अर्थ अगोदर आणि आधी शब्दाचा अर्थ झाला मनाचे रोग. म्हणजे मनाच्या रोगाच्या अगोदर जी येते तिचं नाव उपाधी. कळलं का बघा? किंवा जी आल्यानंतर मनाचे रोग चालू होतात तिचं नाव उपाधी. आता तरी कळलं का बघा? दोन्ही अर्थ जरा बारीकाईने ऐका. म्हणजे जी आल्यानंतर मनाचे रोग चालू होतात तिचं नाव उपाधी. बरं, आता मानसिक रोग शब्द नाहीच फार लवकर लक्षात आला तर आपल्याला सगळ्यांना माहित असलेलं सांगतो, बीपी. आता कळलं का बघा? झालं. आता हे कशाने आहे? आपण गेलो डॉक्टरकडे, बीपी. डॉक्टर काय म्हणतात? चिंता करू नका, जरा मन शांत ठेवा, बुद्धिमानांच्या प्रवचनाला जा. आता महाराजांना बीपी जाणं तर काय बऱ्याच असं होतं. बीपी म्हणजे तिथं जा, तिथं तुम्ही शांत राहा. याचा अर्थ काय? प्रवचन या शब्दाचा अर्थ अध्यात्म चिंतनामध्ये तुम्ही जितकं राहा तितकं का तुमच्या मानसिक रोगावरचं औषध काय आहे? मन स्थिर ठेवणं हेच त्याच्यावरचं औषध आहे. मन स्थिर ठेवणं हे त्याच्यावरचं औषध आहे. मग हे मन अस्थिर का झालं? पूर्वी नव्हतं, आता का झालं? आपण काय म्हणतो? अहो, व्याप फार वाढून ठेवलाय. आपण काय म्हणतो? व्याप फार वाढून ठेवलाय. आणि व्याप या शब्दाचा अर्थ काय? उपाधी. आम्ही उपाधी जेवढा वाढवून ठेवला आणि तेवढा त्याच्याबद्दल असलेली आसक्ती आणि त्याच्यातून निर्माण होणारे मानसिक रोग, याचा अर्थ असा झाला जी आल्यानंतर मानसिक रोग सुरू होतात त्याचं नाव उपाधी. आणि मला पुढे सांगायचं आहे, हे उपाधी रहित होणं यालाच म्हटलं जातं शुद्ध. आता पुन्हा प्रश्न येतो, उपाधी रहित होणं म्हणजे काय? आपण बांधलेलं घर सोडून जाणं म्हणजे उपाधी रहित झालो आणि म्हणजे शुद्ध झालो. हा शब्दशः केला आपण अर्थ. तसा नाही. हा उपाधी दोन पद्धतीचा. आता बारीक आहे का? उपाधी दोन पद्धतीचा. एक बाह्य उपाधी आहे आणि दुसरा अंतर उपाधी आहे. एक बाह्य उपाधी आणि एक अंतर उपाधी. थोडं पुढं बोलू. बाह्य उपाधी आकाराचा असतो, अंतर उपाधी हा विकारांचा असतो. बाह्य उपाधी हा आकाराचा आहे आणि अंतर उपाधी हा विकारांचा आहे. आणखीन थोडं पुढे बोलतो, आकाराचा असलेला बाह्य उपाधी त्याग करणं एखाद्या वेळेस शक्य आहे, पण विकारांचा असलेला अंतर उपाधी त्याग करणं हे फार कठीण आहे. आणि मला असं वाटतं की आकारवान असलेला बाह्य उपाधी त्याग करणं म्हणजे आम्ही शुद्ध झालो असं नाही. आम्ही आमचं घर सोडलं आणि कुठेतरी एखाद्या क्षेत्रात जाऊन राहिलो म्हणजे आम्ही शुद्ध झालो, इतका शुद्ध शब्दाचा अर्थ होत नाही. इतका शुद्ध शब्दाचा अर्थ होत नाही. मग त्याच्याबद्दल असलेली जी आसक्ती आहे, त्याच्याबद्दल असलेली जी वासना आहे, त्याच्याबद्दल असलेलं जे ममत्व आहे, हा जो विकारांचा उपाधी आहे तो नष्ट होणं याला शुद्ध म्हटलं जातं. हा विकाराचा उपाधी दोन पद्धतीचा सांगितला जातो. एक विद्यासंघातला उपाधी आहे अंतर उपाधी आणि दुसरा अविद्या संघातला अंतर उपाधी आहे. बारीक आहे का? एक विद्यासंघातला अंतर उपाधी आहे आणि दुसरा अविद्या संघातला अंतर उपाधी आहे. आणि जर फार अवघड वाटायला लागलं तर एका शब्दात सांगतो, अविद्या संघातला अंतर उपाधी हा काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकाराचा आहे आणि विद्या संघातला अंतर उपाधी हा सुख, समाधान, शांतीचा म्हणजे त्याच्याबद्दल असलेल्या ममत्वाचा आहे. थोडक्यात त्याच्याबद्दल असलेलं जे माझेपणा त्याच्याबद्दल आहे. म्हणजे आपल्याकडे क्रोध नावाचा विकार आणि आपल्याकडे असलेलं ममत्व नावाचा विकार याच्यामध्ये जर विचार केला तर क्रोध नावाचा विकार हा अविद्या संघातला असलेला अंतर उपाधी आहे आणि त्याच्या ठिकाणी असलेलं ममत्व, माझेपणा किंवा सुख, मी सुखी असं म्हणत असताना हा सुद्धा एका अर्थाने उपाधीच आहे. मी सुखी म्हणत असताना अहो त्याच्या पुढे सांगू का, अद्वैत वेदांतांनी काय सांगितलंय? मी ब्रह्मस्वरूप हा म्हणणं सुद्धा उपाधी सांगितला ना. अहम ब्रह्म अस्मी याच्यातही उपाधी सांगितला ना. इतकं सूक्ष्म चिंतन अद्वैत वेदांतांनी केलं. अहम ब्रह्म अस्मी इथला अहम सुद्धा निघून गेला पाहिजे. मला वाटतं काल मी बोललो याच्यावर, नेणीवही गेली पाहिजे आणि जाणीवही गेली पाहिजे. म्हणून अविद्या संघातला तर उपाधी जावाच,
पण विद्यासंघातलाही उपाधी जावा, अविद्यासंघातला विद्यासंघातला दोन्ही उपाधी ज्यावेळेस गेला जातो तेव्हा जी स्थिती येते त्याला शुद्ध असं म्हटलं जातं. आणि अशा शुद्ध स्थितीमध्ये असलेलं जे प्रेम आहे त्यालाच परमप्रेम म्हटलं जातं. आणि या परमप्रेमालाच भक्ती म्हटलं जातं. असा एक भक्तीचा अर्थ आपल्याकडे परमप्रेम भक्ती अशा अनुषंगाने करता येण्यासारखं आहे. म्हणजे काय झालं, एकतर निष्काम प्रेम म्हणजेच परमप्रेम म्हणा किंवा शुद्ध प्रेम म्हणजेच परमप्रेम म्हणा. थोडं आणखी पुढे बोलायचं झालं तर निर्विकार होणं याला खऱ्या अर्थाने परमप्रेम म्हटलं जातं. आणि या परमप्रेमाला भक्ती म्हणा असं नारद भक्ती सूत्र आम्हाला भक्तीच्या अनुषंगाने व्याख्या करतात. आता थोडंसं आणखीन पुढे चिंतन करत असताना या परमप्रेमाला भक्ती म्हटलं जातं, म्हणजे या शुद्ध प्रेमाला भक्ती म्हटलं जातं किंवा या निष्काम प्रेमाला भक्ती म्हटलं जातं. याचा अर्थ इथं कसल्याही पद्धतीची कामना नाही, इथं कसल्याही पद्धतीचा विकार नाही. आणि अशी जी शुद्धत्वाची स्थिती आहे, उपाधिरहित होणं ज्याला शुद्ध म्हटलं जातं, ही जी शुद्धत्वाची स्थिती आहे, विकाररहित होणं याला शुद्ध म्हटलं जातं. कारण असं आहे की कोणत्या रूपाने हा विकार द्वेष मत्सर आतमध्ये येतो सांगता येत नाही. कोणत्या रूपाने येतो ते निसर्गाचं एक उदाहरण दिलं जातं. महान भगवत भक्त, मी एका महात्म्याचं नाव सांगतो आपल्याला. आपल्याकडे सोलापूरला एकदा ते मागे येऊन गेले. विजापूरमध्ये ज्ञानयोग आश्रम आहे आणि त्या ज्ञानयोग आश्रमाचे त्या काळातले महंत सर्वे सर्वा परमादरणीय श्रद्धेय सिद्धेश्वर महास्वामीजी, त्यांचं नाव आपण ऐकून आहात सोलापूरकर. सिद्धेश्वर महास्वामीजींची विजापूरला प्रवचन असायची. माझे वडील सद्गुरू दादा इथं उपस्थित आहेत. त्यांचे ते अत्यंत जीवलग होते. दोघांचं सारखी चर्चा चालायची. आम्ही लहानपणी कधी कधी विजापूरला जायचो तेव्हा त्यांच्या प्रवचनाला, त्यांची प्रवचनाची वेळ असायची सकाळी 6 वाजता. सिद्धेश्वर म्हणजे संध्याकाळचं नाही बोलत मी, सकाळी 6 वाजता. आणि त्याच्या पुढचं सांगू का, सकाळी 6 वाजता त्यांच्या प्रवचनाला 10,000 लोक असायची. आणि तेही अगदी रांगेमध्ये बसलेली, व्यवस्था काहीच नाही. आणि एकदम टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता, कसलीच व्यवस्था नाही. व्यवस्था नाही म्हणजे फार काही खुर्च्या टाकल्या, अमुक झालं तमुक झालं असं काही नाही. त्या ज्ञानयोग आश्रमामध्ये मोकळ्या मैदानामध्ये ते प्रवचन असायचं. सकाळच्या वेळेला एक छोटंसं टेबल खुर्ची असायची, त्या खुर्चीवर स्वामीजी बसायचे, टेबलावर एक फूल असायचं, एक माईक असायचा, लोक असं रांगेमध्ये मांडी घालून बसलेली असायचे. आणि सकाळच्या वेळेला 10,000 लोक ते प्रवचन ऐकायचे. मला त्यांच्या प्रवचनातलं एक उदाहरण आठवत आहे, तेवढं मला सांगायचं. काय झालं म्हणे, एक मनुष्य एका गुलाबाच्या झाडाखाली बसलेला होता. एक मनुष्य गुलाबाच्या झाडाखाली बसला होता. दुसरा मनुष्य रस्त्याने निघालेला होता. आणि रस्त्याने जात असताना त्या जाणाऱ्या माणसाने गुलाबाच्या झाडावरचं एक गुलाबाचं फुल तोडलं. हात त्याचा गप बसत नव्हता, तोडलं. माणसाचे हात फार विचित्र महाराज, हात गप बसत नाही. बऱ्याचदा एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय, पाय वांचती गती, हस्त वांचती खेळा. माणसाचे हात गप बसत नाहीत. बऱ्याचदा प्रवचनाला बसल्यानंतर मागचा माणूस पुढच्या माणसाला असं डोचत राहतो, चालू असतं त्याचं ते. आता आम्ही एकदा ते नाशिक भागात कीर्तनाला गेलो, तिथे एका माणसाला, आता इकडे कीर्तनात प्रवचनात मुद्दा पटला की लोक टाळ्या वाजवतात. तिथे एका माणसाला सवय होती, मुद्दा पटल्यानंतर चापट मारायची, स्वतःच्या मांडीवर नाही दुसऱ्याच्या. माणसाचे हात गप बसत. आमच्याकडे कीर्तनामध्ये आता हिचं वारकरी मंडळी कीर्तनामध्ये पकवाज असतो. कीर्तनामध्ये पकवाज वाजवतात. ते पकवाज वाजवताना काय असतंय, धुमाच्या बाजूला कणिक लावावी लागते. कणिक असते त्याला, ते कणिक लावूनच वाजवावं लागतं ते पकवाज. मग आता ते काय असतंय, कणिक लावून वाजवत असताना त्या पकवाजाच्या जवळ काही माणसं बसलेली असतात आणि ते वाजवत असताना कणिक उडते. ते उडून अशी खाली पडते. ते खाली बसलेला माणूस काय करतो, ती उडलेली कणिक गोळा करत राहतो. खरं तर ते त्याला काम दिलेलं नसतं बरं का, त्याला काही आपण पत्रिकेत दिलेलं नाही. पकवाजाच्या खाली पडलेली कणिक गोळा करणे अमुक अमुक दिलेलं नसतं. पण ते माणसं का बसत ते ते कणिक गोळा करत राहतात. मला त्याच्यातही काही वाटत नाही. पण ते कणिक जी गोळा केली ना, त्या गोळा केलेल्या कणिकेचं चालू कीर्तनामध्ये बसल्या बसल्या मांजर बनव, कुत्रा बनव, ते कणकेचं हो. मला त्याच्यातही काही वाईट वाटत नाही. फक्त वाईट काय वाटतंय, ते आमच्याकडे बघत बघत मांजर बनवतात, त्याचं वाईट फार वाटतं. आमच्याकडे बघायचं असं म्हणजे आमचा चेहरा मांजरासारखा आहे का, असं करता. प्रवचन चाललंय, कीर्तन आहे, आपले हात काय करतायत आपल्या लक्षात येत नाही. आपण काय करायला लागलोय कळत नाही माणसांना. हाताने काय करावं, पायाने काय करावं, कानाने काय करावं, डोळ्याने काय करावं. आता हे सुद्धा जर प्रवचनकारांनी सांगायचं तर मग नेमकं बाकीचं कधी सांगायचं, हा प्रश्न आहे ना. कधीतरी विचार केला पाहिजे. आपण कधी कधी आपण वेळ देतोय, ती कशा करता देतोय हे लक्षात आली पाहिजे. जे काम जिथं करायला नकोय ते काम जर तिथं करत असेल तर आपली वेळ किती वाया जाते हे लक्षात घेतलं पाहिजे. जर प्रवचनामध्ये काम कानाचं असेल तर तिथं आमच्या हाताचं काहीच काम नाहीये.
आम्ही फक्त ऐकलं पाहिजे. तिथं आम्हाला कानाने ऐकणं हे कानाचं काम आहे तिथं महाराज. जितकं काही कानामधून येईल. आता असं आहे, मी कधी कधी विचार करत असतो, मला एका साध्या प्रश्नाचे उत्तर द्या. मला ऐकणं किती महत्वाचं. श्रवण मला माहित नाही किती वेळ शिल्लक राहील, पण श्रवणम ही जी भक्ती सांगितली जाते ना, फार महत्वाची आहे महाराज. श्रवण भक्ती खूप महत्वाची आहे. एकनाथ महाराजांनी असं सांगितलंय, जडित कुंडले मंडित कान, हे तो श्रवणाशी नाही भूषण, श्रवणाशी श्रवण भूषण, श्रवणे श्रवण करावे सार्थक. मातांची भाषा किती गोड आहे का. जडित कुंडले मंडित कान, आपल्या कानामध्ये सोन्याचा दागिना असणं हे कानाचं भूषण नाहीये. आपल्या कानामध्ये सोन्याचा दागिना असणं हे कानाचं भूषण नाहीये. आपल्या कानाने चांगलं ऐकणं हे कानाचं भूषण आहे. लक्षात घ्या. ऐका रे तुम्ही कान, माझ्या विठोबाचे गुण. महाराजांचे शब्द आहे. कानाचं काम काय आहे. श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्यांनी द्वितीय स्कंदामध्ये वर्णन करताना असं सांगितलंय, एकांत लाभम वचसो नपुंसाम सुश्लोक मौलर गुणवाद माहो श्रुतेश्च विद्वत्ती रूपा कृतायाम कथा सुधायाम उपसंप्रयोगम. आणि याच्यावर तुकोबरायचं एक प्रमाण आहे, कथामृत पान न करीती श्रवण, काय प्रयोजन मग याचे. कथामृत पान न करीती श्रवण, काय प्रयोजन मग याचे. जर कथामृताचं श्रवण जर आमच्याकडून होत नसेल तर मग काय प्रयोजन मग याचे. मग आमच्या जीवनाचा अर्थ काय आहे. ऐकणं हे कानाचं काम आहे. माणसं बसल्या बसल्या काहीतरी हाताने करत राहतात. यानं काय केलं, ते गुलाबाचं फुल तोडलं, तो वास नाकापर्यंत घेऊन गेला, त्याला काही तो वास पटला नाही, खाली टाकलं, ते फुल तुडवलं आणि पुढे निघून गेला. आता ऐका, गुलाबाचं फुल तोडलं, नाकाजवळ घेऊन गेला, वास त्याला पटला नाही, खाली टाकलं, तुडवलं, पुढे निघून गेला. गेल्यानंतर त्या गुलाबाच्या झाडाखाली बसलेल्या माणसाने त्या गुलाबाच्या फुलाकडे पाहिलं आणि त्या फुलाला विचारलं, अरे तुला त्या माणसाने तोडलं, नाकाजवळ घेऊन गेला, तुझा वास त्याला पटला नाही, खाली टाकलं, तुडवलं आणि निघून गेला. तू त्या माणसाला शाप दिला असेल, कारण तुला राग आला असेल, कारण तुला पायाखाली तोडवलं, तुला राग आला असेल म्हटले, तू त्याला शाप दिला असशील. त्या फुलाला वाचा फुटली आणि त्या फुलाने त्या गुलाबाच्या झाडाखालच्या माणसाला सांगितलं, अजिबात नाही, मला राग आला नाही, मी त्याला शाप दिला नाही किंवा काहीच नाही. त्या माणसाने विचारलं, असं कसं काय. अरे आम्हाला तर किती राग येतोय. असं काही झाल्यानंतर आपल्या जागेवर दुसरा माणूस बसला तरी माणसाला राग येतोय. अहो तेवढंच नाही, बसल्या बसल्या त्या जे मधलं असतं ना जागा, त्याच्यावर तुझा हात ठेवायचा का. मी तुमचं कोणाचंच बोलत नाही, कोणाचंच बोलत नाही. तुम्हाला महाराजांनी इतकं बारीक कसं काय बघितलं. एवढं बारीक बघावं लागतं, त्यालाच महाराज म्हणावं लागतं. असं करतात त्याच्यात मग एक काम करा, हा दृष्टांत ऐकण्यापर्यंत तुम्ही हात ठेवा, दुसऱ्या दृष्टांताला मी हात ठेवते. आम्हाला तर एवढा राग येतो, जरा माणसाने काहीतरी हे केलं तर आम्हाला राग येतो. आणि तुला एवढा राग आला नाही, तुला त्यांनी तोडलं, पायाखाली तुडवलं तरी राग आला नाही. त्या फुलाने सांगितलं नाही आला. ते म्हणले कसं काय, तुला का राग आला नाही. त्या माणसाने विचारलं. त्या फुलाने जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. त्या फुलाने सांगितलं, हे माणसा मला राग आला नाही, त्याचं कारण आहे. ते फुल म्हणायला लागलं, मी माझ्या सुगंधामध्ये एवढा मग्न आहे, माझ्या हृदयामध्ये सुगंध आणि सुगंध इतका भरलेला आहे की मला कुणी झाडावरनं तोडलंय का, कुणाच्या डोक्यावर ठेवलंय का, कुणी नाकाजवळ घेऊन गेलंय का, कुणी पायाखाली तोडवलंय, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. कारण मी माझ्या सुगंधामध्ये पूर्ण मग्न आहे. मला दुसऱ्याकडे बघण्याकरता आणि त्याला शाप देण्याकरता तेवढी जागा शिल्लक राहिली नाही. पण तू तुझं हृदय, हे माणसा, तू तुझं हृदय प्रेमाने इतकं मोकळं ठेवलं की त्याच्या द्वेषाशिवाय काहीच भरलं नाही. आम्ही विकारांना यायला जागा देतोय, आमच्या मनात जागा देतो म्हणून ते येतात ना. ते येण्याचं कारण काय, आम्ही जागा देतोय. आणि मग त्यांचा स्वभाव आहे, जागा सापडली की आतमध्ये प्रवेश करणं. हा त्याचा स्वभाव आहे, जागा सापडली आतमध्ये प्रवेश करणं. ते चाणक्य नीतीमध्ये मौनेन कलोहो नास्ति असं सूत्र आहे. मौनेन कलोहो नास्ति. आता ते मोठं आहे, उद्योगे नास्ति दारिद्र्यम जपतो नास्ति तापकम मौनेन कलोहो नास्ति नास्ति जागरितो वयम्. त्याच्यात मौनेन कलोहो नास्ति. चाणक्य असं सांगतात, मौन धारण केलं कलह नास्ति, भांडणच होत नाही. मौन धारण केलं भांडणच होत नाही. मी गमतीने उदाहरण देत असतो. नवीन लग्न झालेली एखादी सुनबाई शेजारणीकडे गेली
आणि त्या शेजारणीवर गप्पा मारताना तिनं सांगितलं काय करावं, सगळं चांगलं आहे हो आमच्या घरात, पण सासूबाई फार भांडतात म्हटलं. सगळं चांगलं आहे, नाही तर घर चांगलं आहे, अमुक आहे तमुक आहे सगळं आहे, पण भांडणं फार होतात, काय करू. शेजारी हुशार होती, तिने सांगितलं एक तुला औषध सांगते, आपल्याकडे ते औषध आहे. तेवढे भांडणं न होणार, हो म्हणते औषध आहे. काय औषध आहे, हे एवढे घे औषध म्हणले. पण या औषधाचा एक नियम आहे, पथ्य आहे. काय पथ्य आहे, काही नाही, हे गिळायचं नाही, औषध तोंडात ठेवायचं आहे. आता हे असली औषधं असतात काय माहिती आपल्याला, गिळायचं नाही. बाकीचे तर औषधं गिळण्याची असतात, आयुर्वेदाची असो, ॲलोपॅथीची असो, होमिओपॅथी असो, आतमध्ये टाकायची असतात. नाही नाही म्हटलं, याचा नियम आहे, हे फक्त औषध तोंडात ठेवायचं, आतमध्ये एकही थेंब जाऊ द्यायचा नाही, असं तोंडात ठेवून बसायचं, तर तसं औषध आहे. असं हो बघ तू म्हटलं, हे औषध घेतलं, घरी गेली, आत पाय टाकणार, सासूबाई भांडायला लागल्याबरोबर तिनं ती औषध दिलं, काही आतमध्ये नाही. बराच वेळ भांडण झाली नाही. शेजारीला बरं वाटलं, ते म्हटलं अरे वा औषध फारच चांगलं आहे. परत त्या सुनबाई शेजारणीकडे गेली आणि त्या शेजारणीला म्हणायला लागली, अहो औषधांनी तुमचा फार परिणाम झाला, काही भांडण झालं नाही, कुठल्या मेडिकलमध्ये मिळतंय. ते म्हटले काही नाही ग, हे फक्त पाणी होतं, तोंडात पाणी असलं की माणूस बोलत नाही, आणि नाही बोललं की भांडण होत नाही, बाकी काहीच नाही. भांडण होण्याकरता जागा दिली आतमध्ये की भांडणं सुरू होतात. विकार असं म्हणतात, तुम्ही मला जागा सापडून दिली, संधी दिली, मी येणार. त्यामुळे जिथं संधीच दिली नाही, मला असं वाटतं याचा अर्थ कुठल्याही पद्धतीने आतमध्ये येण्याकरता यांना जागाच दिली नाही, असं उपाधिरहित होणं याला शुद्ध म्हटलं जातं, किंवा निर्विकार होणं याला शुद्ध म्हटलं जातं. आणि अशा शुद्ध प्रेमाला परमप्रेम म्हटलं जातं, आणि या परमप्रेमालाच भक्ती म्हटलं जातं. हा एक भक्तीचा अर्थ आपल्याला नारदांनी सांगितला. आपण असा विचार करतोय, भक्ती शब्दाचा अर्थ काय, परमप्रेम, निष्काम प्रेम, याला भक्ती म्हणा. याचा अर्थ कसल्याही पद्धतीची अपेक्षा नाही, अशाला खऱ्या अर्थाने भक्ती म्हटलं जातं. हे एक लक्षण भक्तीचं, एवढ्यावर थांबत नाही. पुढचं एक लक्षण सांगताना असं सांगितलंय, अमृत स्वरूपाच्या. मला कधी कधी आश्चर्य वाटतं नारदांच्या भक्तिसूत्राचा अभ्यास करताना. सात्वस्मिन् परमप्रेम रूपा अमृत स्वरूपाच, अशी दोन्ही सूत्र एकत्रित आहेत. च हा शब्द, च या शब्दाला संस्कृतमध्ये आणि हे मराठीमध्ये त्याचं उत्तर आहे. च हा शब्द संस्कृतमध्ये जिथं जिथं येतो त्याचा अर्थ आहे आणि हा च शब्द बहुतांशी संस्कृतमध्ये वाक्यामध्ये शेवटी येतो, पण तो घ्यायचा असतो मध्ये. आपल्याकडे मराठीमध्ये आणि शब्द जसा मध्ये येतो, आणि आणि शब्दाने काय केलं जातं, दोन विचार प्रगट केले जातात, बरोबर आहे. म्हणजे या च शब्दाचा जर आणि शब्द अर्थ असेल तर याचा अर्थ असा झाला की भक्ती म्हणजे काय, परमप्रेम रूप आणि अमृत स्वरूप, तिचं नाव भक्ती असं झालं. च हा शब्द जर मध्ये घेतला तर म्हणजे आणि शब्दाच्या, आणि शब्द काय करतो, दोन विचारांना एकत्रित जोडतो. आणि शब्दामध्ये दोन स्वतंत्र विचार असतात, त्यांना एकत्रित जोडायचं असतं. आणि शब्दामध्ये दोन वाक्य आहेत, त्यांना एकत्रित जोडलं जातं दोन विचारांना. मी आपल्याला बघा, आणि शब्द आल्यानंतर कसा अर्थ घ्यावा लागतो, मनोनी शब्द आल्यानंतर कसा अर्थ घ्यावा लागतो, पण शब्द आल्यानंतर कसा अर्थ घ्यावा लागतो. मराठीमध्ये आणि शब्दाने दोन स्वतंत्र वाक्य एकत्रित आणली जातात, बरोबर आहे. आता उदाहरण सोपं आहे. बऱ्याच वेळेला कधी कधी आपल्याकडे पुकारलं जातं, आता संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन आहे, सर्वांनी कीर्तनाला यावे आणि प्रसाद घेऊन जावे. काय केलं जातं, सर्वांनी कीर्तनाला यावे आणि प्रसाद घेऊन जावे. माणसं दुसरंच वाक्य लक्षात ठेवतात, ती गोष्ट नाही राहिली. पहिल्या वाक्याकडे लक्षच जात नाही त्यांचं. आणि प्रसाद घेऊन जावे, बस प्रसाद घेऊन जावे एवढं लक्षात ठेवलं जातं. पण आणि शब्दाने दोन वाक्य एकत्रित. म्हणून शब्दाने काय केलं जातं, मागच्या शब्दाचा आधार घेऊन पुढल्या शब्दाला आधार दिला जातो. म्हणजे मनोनी शब्द जेव्हा येतो तेव्हा मागच्या वाक्याचा आधार घेतला तरच पुढल्या म्हणजे पुढल्या वाक्याला मागच्या वाक्याचा आधार असतो. म्हणून जेव्हा आपण म्हटलं जातं, म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो, म्हणजे ते कामाचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो, म्हणजे ते कामाचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो या वाक्याचा आधार काय, ते कामाचे आहेत. हा मनोनी शब्द आला की मागच्या वाक्याचा आधार घ्यावा लागतो. पण शब्द आला की मागचं वाक्य सोडावं लागतं, पुढच्या वाक्याला महत्व द्यावं लागतं. पण शब्द आल्यानंतर मागचं वाक्य सोडावं लागतं आणि पुढच्या वाक्याला महत्व द्यावं लागतं. मी गमतीने उदाहरण सांगत असतो. म्हणजे एखाद्या वेळेस आपण जर म्हटलं, अहो तुमच्या गावात अमुक मुलाला आमची मुलगी द्यायची आहे, तुम्हाला काय वाटतंय, तो जो मधला माणूस असतो तो म्हणतो, हे पहा, ज्या मुलाला मुलगी द्यायला निघालात ना त्या मुलाचा स्वभाव फार चांगला आहे, तालुक्यात इतका चांगला मुलगा तुम्हाला सापडणार नाही, पण झाला उद्या. पण तो आपण म्हणतो, अहो ते पण काय, मग तो म्हणतो नाही
काय हरकत नाही, तुम्ही मुलगी द्यायचं ठरवलं देऊन टाका. नाही नाही, पण तुम्ही पण म्हटलात ना, तुम्ही विचारू नये आम्ही सांगू नये, हे मध्ये फार गमती तुम्ही विचारू नये, हे फार मोकळं होत नाहीत लवकर, असं बोलून घेत राहतात. नाही नाही, तुम्ही द्यायची ठरवली द्या. आपण म्हणतो अहो ते जाऊ द्या, हो मुलाचा स्वभाव चांगला आहे म्हणता, सगळं खरं आहे, पण तुम्ही पण म्हटलात ना, मला शंका यायला लागली ना. नाही, मुलाचा स्वभाव चांगला आहे, अहो ते झालंय हो, तुम्ही पुढचं सांगा. आता पण म्हटलात ना, मुलाचा स्वभाव फार चांगला आहे, पण घेतल्याशिवाय झोपत नाही. आता काय उपयोग आहे त्याला? काय उपयोग आहे? स्वभाव चांगला असण्याला याला काय अर्थ असतो त्याला? पण शब्दाने मागच्या शब्दाला अर्थ येत नाही, पुढल्या शब्दाला येतो. संस्कृत मध्ये जो च आहे त्याला मराठीमध्ये आणि म्हटलं जातं. आणि शब्दाने दोन वाक्य एकत्रित जोडले जातात. भक्ती म्हणजे काय? परमप्रेम रूप आणि अमृत स्वरूप अशी जी आहे तिचं नाव भक्ती, असा भक्तीचा अर्थ झाला. आता परमप्रेम कळालं आतापर्यंत. अमृत स्वरूप या शब्दाचा अर्थ काय? अमृत हा शब्दच काय अर्थ आहे? अमृत या शब्दाचा अर्थ तरी काय? आपल्याकडे काय केला जातो अमृत शब्दाचा अर्थ? न मृतम इति अमृतम. अमृत या शब्दाचा सरळ सरळ अर्थ काय केला? न मृतम इति अमृतम. जे मरू देत नाही त्याचं नाव अमृत. मी गमतीने कधी कधी म्हणत असतो, हे साधा प्रश्न जनरली विचारत असतो, अमृत आहे कुठं? स्वर्गाचा राजा इंद्र त्याच्याकडे. अमृत आहे कुठं? स्वर्गामध्ये. काय करतं? मरू देत नाही. आहे कुठं? स्वर्गात. आणि काय करतं? आहे कुठं? काय करतं? म्हणजे मरून न देणारा अमृत घ्यायचं असेल तर स्वर्गात जावं लागतं. कळलं का? बघा काय गंमत आहे. मग अमृत म्हणजे काय? आता हे सगळं झालं, मग अमृत या शब्दाचा अर्थ काय? मी बाकी सगळं बोलत नाही, पण एक ज्ञानोबाऱ्यांचं प्रमाण देऊन थांबेल. नामामृत गोडी वैष्णवा लाधनी योगिया साधनी. अमृत या शब्दाचा अर्थ नामामृत. आणि मला वाटतं भक्ती म्हणजे काय? नामामृताचं प्राशन करणं यालाच म्हणा भक्ती. अखंड नामचिंतन चालणं याला भक्ती म्हणा. कारण अमृत या शब्दाचा अर्थ नाम, अमृत या शब्दाचा अर्थ ब्रह्म, अमृत या शब्दाचा अर्थ समाधी. आता वेगवेगळे अर्थ आहे. योगशास्त्राने अमृत शब्दाचा अर्थ सांगितलाय समाधी, वेदांताने अमृत शब्दाचा अर्थ सांगितलाय ब्रह्म किंवा मोक्ष, आणि भक्तिशास्त्राने अमृत शब्दाचा अर्थ सांगितलाय नाम. थोडक्यात अमृत स्वरूप म्हणजे नामस्वरूप असलेली जी आहे तिला भक्ती म्हणा. आणि नामस्वरूप कळायचं असेल तर नारदांचं भक्तिसूत्रातलं एक सूत्र देतो, अव्यावृत भजन. नारदानी सूत्र असं दिलंय, अव्यावृत भजनात म्हणजे अखंड नामचिंतन याला भक्ती म्हटलं जातं. तुकोबरांचे शब्द आहेत, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. अशा अनेक प्रमाणाने आपल्या लक्षात येतं अखंड नामचिंतन चालणं यालाच भक्ती म्हणा. म्हणजे भक्ती शब्दाचे दोन अर्थ मी सांगितले. भगवंतावर असलेलं परमप्रेम याला भक्ती म्हणा, आणि भगवंताचं अखंड नामचिंतन याला भक्ती म्हणा. आणि या भक्तीच्या माध्यमातून परमात्म्याला जोडणं यालाच भक्ती योग म्हणा. असा एक भक्ती शब्दात योग शब्दाचा अर्थ आपल्याला करता येण्यासारखा आहे. भक्ती किती श्रेष्ठ आहे हे काल मी सांगितलं. भक्ती नावाचा मार्ग जवळचा आहे, भक्ती नावाचा मार्ग चांगला आहे, आणि भक्ती नावाचा मार्ग सगळ्या मार्गांपेक्षा चांगला आहे. ती काल आपण ऐकलं. भक्ती म्हणजे काय आज आपण ऐकलं. परमप्रेम म्हणजे भक्ती, अमृत स्वरूप म्हणजे भक्ती, याचा अर्थ आज आपण ऐकला. आता प्रश्न असा आहे, या भक्तीच्या 3 अंगाचा विचार एक करायचा आहे. 3 अंग भक्तीची कोणती सांगितली? अनन्य ममता, अविच्छिन्न तन्मयता आणि आनंद रूपता. ही भक्तीची 3 अंग आहे. भक्तीतलं पहिलं अंग आहे अनन्य ममता, भक्तीचं दुसरं अंग आहे अविच्छिन्न तन्मयता, आणि भक्तीचं तिसरं अंग आहे आनंद रूपता. कुणीतरी ज्ञानोबारांना विचारलं असेल, हे अनन्य ममता म्हणजे काय, अविच्छिन्न तन्मयता म्हणजे काय, आनंद रूपता म्हणजे काय? ही भक्ती श्रेष्ठ किती आहे हे कळालं, भक्ती म्हणजे काय हेही कळालं, पण ही भक्तीची अंग नेमकी काय आहेत याचा अर्थ सांगा ना. ज्ञानोबारांनी सांगितलं ते उद्या सांगायचं आहे, आज नाही. त्यामुळे भक्तीची जी 3 अंग आहे मला उद्या सांगायचे 2 गोष्टी. या भक्तीच्या 3 अंगाचा एक विचार करायचा आहे, आणि भक्तीची 6 वैशिष्ट्ये एक सांगायची आहेत. क्लेशनाशिनी, शुभदायिनी, मोक्ष बघुताकृत, सुदुर्लभा, सांद्रानंद विशेषात्मकता
आणि श्रीकृष्ण आकर्षणीच ही 6 वैशिष्ट्ये आहेत आणि अनन्य ममता, अविच्छिन्न तन्मयता आणि आनंद रूपता ही भक्तीची 3 अंग आहेत. अशा 9 गोष्टीचा विचार मला उद्या करायचा आहे. तुम्ही म्हणाल इतकं उद्या, कारण परवा नाही ना, म्हणून उद्या इतकं सांगायचं. इतकं उद्या का? कारण उद्या आपलं समारोपीय सत्र आहे. आपण 3च दिवसाची प्रवचनमाला माझ्या काही व्यस्ततेमुळे आणि आपल्या काही नियोजनामुळे आपण 3 दिवसाचीच प्रवचनमाला करतो. काल विषयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, आज त्या विषयाच्या मुख्य शब्दाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. उद्या आपल्याला या विषयाचा समारोप करताना जो काही आपल्याला विस्तार आहे तो विस्तार सगळा मांडून उद्या समारोपाकडे आपल्याला जायचं आहे. तर गुरुदादांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे प्रवचनमाला सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी संपन्न होते आहे. सोलापूर आणि सोलापूर परिसरातून सुद्धा, म्हणजे शहरातली तर मंडळी आहेतच, पण आजूबाजूच्या अनेक गावची मंडळी सुद्धा या प्रवचन मालिकेकरता उपस्थित असलेली दिसून येत आहेत. त्यामुळे या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्याला जो भक्ती योगाचा विचार आहे त्याचा जो आत्तापर्यंत चालू असलेला, काल काय झालं हे लक्षात असू द्या, आज काय सांगितलं हेही थोडं लक्षात असू द्या, आणि उद्या आपल्याला काय मांडायचं आहे हेही लक्षात असलं तर ते अधिक पद्धतीचं श्रवणाकरता सोपं जातं. कारण आपण काय ऐकलेलं आहे आणि आपल्याला काय ऐकायचं आहे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण असतो ना, तेव्हा ती आपली साधक अवस्था असते, तेव्हा ती आपली मुमुक्षु अवस्था असते, तेव्हा ती आपली जिज्ञासू अवस्था असते. मला मगाशी 1-2 ठिकाणी गेल्यानंतर त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की म्हटले नाही महाराज, आम्ही सकाळी फिरायला जाताना तुम्ही काल काय सांगितलं त्याचं चिंतन करतो. मी म्हटलं फिरता फिरता करताय हे तरी काही कमी आहे का? फिरायला जाताना सुद्धा जर सकाळी काल आपण काय प्रवचनात झालं याची चर्चा होत असेल तर आमचे गुरुजी सांगायचे तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. आपल्या मुखामधून जर त्या चर्चा, आम्ही आमच्या सोमनाथ निकम आमच्या प्रतिष्ठानच्या त्यांच्या घरी मगाशी गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी मला सांगितलं महाराज आम्हाला फक्त गोष्टी लक्षात राहिल्या हे तर काही कमी आहे का? मुलाच्या डोक्यामध्ये गोष्टी राहणं हे तर काही कमी आहे का? याचा अर्थ उदाहरण असेल, त्या उदाहरणाच्या पाठीमागला सिद्धांत असेल, त्या जेवढा आपल्याला आकलन होईल तेवढं आपण आकलन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. असो, आज मी इथंच थांबतो. उद्या संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये प्रवचनाचाही विषय समारोप करायचा आहे आणि आपल्या समारोपीय सत्र आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. आणि त्याच्या सगळ्या सूचना ज्या काही आहेत त्या आमच्या रेणुकाताई या ठिकाणी देतील आणि त्यानंतर पसायदान होईल आणि मगच आजचं प्रवचन या ठिकाणी संपेल. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज. खरं तर आजचं प्रवचन मला संपूच नाही असं वाटायला लागलंय, कारण आपण आपल्याच धुंदीत राहावं. आणि असं इतकं सुंदर महाराजांना नुकताच युवा कीर्तनकार पुरस्कार प्रदान झालाय, तेही मला या ठिकाणी सांगायचंय. उत्कृष्ट तबला वादक, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट कीर्तनकार, उत्कृष्ट प्रवचनकार, आणि आपल्याला कुठलाही व्याधी होऊ नये. जसं महाराज म्हणाले मानसिक रोगापासून मुक्त राहायचं. मातृहस्तेन भोजनम, जसं असतं शेवटच्या श्वासापर्यंत जसं आपल्याला आईच्या भोजनाची गरज असते, तसंच आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत बोधराज महाराजांचा बोध व्हावा, हीच मी त्यांच्या चरणी आणि प्रभाकरदादांच्या चरणी नतमस्तक होऊन हीच एक प्रार्थना आमच्या सगळ्या श्रोतेवर्गांकडून म्हणजे मागते तुम्हाला. हीच खूप छान विचार आणि इतकं तत्वज्ञान विषयांवरती महाराजांचं PhD, खरोखर विचारांची प्रगल्भता आहे त्यांची. काय सुंदर आहे, किती अभ्यास आहे महाराज. तुम्ही झोपताय की नाही मला शंका पडली आहे. म्हणजे एका विषयावर अभ्यास नाही, नुसतं MA व्हायलाच आमची 48 गेली. म्हणजे आता लग्न झाल्यानंतर बरेच वर्षाच्या गॅप नंतर MA केले तो भाग सोडून द्या, नाही तर मागचं पाठ पुढचं सपाट असं नाहीये. पण महाराजांचं किती विचार आहे, किती प्रत्येक विषयावरती अभ्यास आहे. आणि ह्या अभ्यासाचं चिंतन म्हणजे त्यांचे पिताश्री आमचे प्रभाकर दादांच्या समोर होते. काय आनंदाने ओथंबून निघत असेल प्रभाकर महाराजांचं मन, आपल्या मुलाचं कौतुक आणि आपल्या मुलाचं हे म्हणजे. आणि कसं असं सांगू का तुम्हाला, आई वडिलांच्या समोर जेव्हा आपण सांगतो ना ते खरं यश असतं. आजचं हे माझं निवेदन माझे पिताश्री काशीनाथजी सध्या समोर बसून ऐकतात, तो आनंदच वेगळा असतो आई वडिलांच्या समोर सांगणं. आणि आज दादांना काय भरभरून आतून आनंद येतोय की जयवंत दादांची ही वाणी, यांचा या अभ्यास आणि यांची प्रगल्भता आणि साक्षात सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती आहे आणि श्री लक्ष्मी अखंड त्यांच्यावरती प्रसन्न होत राहो, हीच एक भगवंताच्या चरणी मी माझ्याकडून एक निस्वार्थ निरपेक्ष भक्तिप्रेम
मी हेच महाराजांच्या चरणी ठेवते. इतकंच म्हणून आजचा विषय आपण इथे थांबूयात. खरं तर थांबायची इच्छा नाहीये, पण अभावी आपल्याला थांबावं लागतंय. आणि उद्याचं प्रवचन, आज महाराज वेळेवरती आले होते 6 वाजता, तर मी इतकंच बोलेन आणि आज माझंही थांबेन. कारण महाराजांचा हे विचार हे जे आहे ते आपल्याला घरी घेऊन जायचे बोध. त्यामुळे मी माझा बोध वाढवत नाही, माझ्या बोधाला विराम देते आणि आपण सामूहिक आता विश्वात्मकी हे वाद्याचे दोषावे द्यावे जे प्राणांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी गती वाढो उदा परस्परे पडो जीवांचे जीवांचे किंड जावो ईश्वर सूर्य पाहो जो देवांचे तो देवाहो प्राणी वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मान द्यावी अनवरत भूमंडळी भेट तुझे आरो जे गणाची कामीचे गाव बोधकेचे अर्णव पुरुषांचे चंद्रकेचे अरांचन मार्तंडचे कापहीन हे सर्वाही सदा सज्जन सेवक किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन येती लोकी भजिलो आदि पृथ्वी अकल्पित आदि गंधोपजीवी शेष लोकी ये दृष्टादृष्ट विजय हो आम्ही एक मने श्री विश्वेश्वरा हो आहो इददान कसावो येणे वरे ज्ञान देव स्याहा येणे वरे ज्ञान देव स्याहा येणे वरे ज्ञान देव स्याहा. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय.